अशा प्रकारचं आणखी आलो आणि आज योगायोगाने आज महाराजांच्या आणखी त्या ठिकाणी अशा प्रकारच्या निरूपाने सांगण्याने तुम्हा सर्वांच्या प्रेमाने पुन्हा सुयोग आणखी सेवा करण्याचा मला आज प्राप्त अशा प्रकारचा झालेला आहे. आणि म्हणून थोडंसं संत जीवनाचं चिंतन विशेषत्वानी अशा प्रकारचं व्हावं, यथार्थरित्य अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी व्हावं, कारण हा आपला सर्व संतांचा प्रांत अशा प्रकारचा आहे. आणि म्हणून संत जीवन काय, नुसतं संत पदांचा उच्चार करून आपल्याला कळेल असं नाही, त्याची वास्तव्यता काय, त्यांची गुणवत्ता अशा प्रकारची काय, हो त्यांची असणारी आणखी त्या ठिकाणी उत्तमत्व शक्ती अशा प्रकारची काय, या सर्व भागाने संत जीवन आपल्याला कळणं गरजेचं अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून थोडंसं आगळं वेगळं बोलणं या अभंगातलं श्रीनाथांत अशा प्रकारचं आहे. आगळं वेगळं म्हणण्याचं एकच कारण आहे, नेहमीच्या बोलण्यापेक्षा एखाद्या वेळेस तेच वक्ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने बोलत असतील आणि ऐकणाऱ्याला नाविन्य वाटत असेल तर ऐकणारे नंतर त्यांना म्हणतात, साहेब श्री महाराज महंत काय जे अशा प्रकारचे असतील, आजचं भाषण किंवा आजचं कीर्तन आजचं व्याख्यान थोडंसं आगळं वेगळंच झालं. बऱ्याच वेळा आम्ही तुमचं ऐकलं आहे, पण आज नाविन्यपूर्वक अशा प्रकारचं आम्हाला चिंतन मिळालं. हा जसं आगळे वेगळेपणाचा भाग आहे तसं मला वाटतं संताबद्दल नाथ महाराज बोलण्याच्या आधी कोण संत कोणत्या संताबद्दल बोलले नाही असं नाही आहे. ज्ञानोबाराविषयी नाथ महाराज बोलले, ज्ञानोबाराय निवृत्तीनाथाविषयी अशा प्रकारचे बोलले, नामदेव महाराज ज्ञानोबाराविषयी अशा प्रकारचे आणखी बोलले, निळोबाराय ज्ञानोबाराय तुकोबाराय नाथ महाराज नामदेव महाराजाविषयी अशा प्रकारचे बोलले, सावता महाराज आणखी ज्ञानोबारायबद्दल अशा प्रकारचे बोलले. एक संत दुसऱ्या संताबद्दल बोलत असताना पण बोलण्याचं केंद्रबिंदू फक्त ते या विश्वात मोठे आहे कसे, एवढाच विषय घेऊन ते अशा प्रकारचे आणखी बोलले. नामदेव महाराज सामाजिकत्व पद्धतीने समष्टी पद्धतीने संत पद घेऊन संत या विश्वामध्ये आणखी त्रिवार पद्धतीने थोर या पदाने ते जीवन भसवलं. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कधी होगी. आणखी त्याला वेगळी वेगळी पद्धतीने चिंतन ते वाढेल अशा प्रकारचं, पण त्रिवार बोलतात अशा प्रकारचं. तुकोबाराही बोलतात समष्टी पद्धतीने, हरी भक्त थोर भूमंडळी. आणखी त्या ठिकाणी अशा प्रकारचं मला वाटतं थोडं मागे गेलं तर भगवानही बोललेत ना, संताविषयी अनेक ठिकाणी भगवान बोलले. त्यामध्ये विशेषत्वाचं बोलणं महात्मा नस्तुवाम पार्थ या श्लोकावरलं चिंतन बघा. जयाची धुखटी मानशी मे होनी असे क्षेत्र संन्यासी, जया निदल्या ते उपाशी वैराग्य गा. आणखी त्या ठिकाणी ज्यांच्या अंतरामध्ये अर्जुनाने क्षेत्र संन्यास घेऊन राहतो, हो तिथून आणखी वेगळं होत नाही. ज्याला ज्याला माझी आवश्यकता असेल त्यांनी तिथं येऊन मला भेटून कृतार्थता प्राप्त करून घ्यावी. मी त्यांना सोडून कुठेही अशा प्रकारचा नाही. तो मी वैकुंठी नसे, एक वेळ भानू बिंदीही निदिशे, योग्याची मानसे उमरडोनी तयापाशी पांडवा. अर्थात मी तिथे अशा प्रकारचं आहे. किती दिवस भगवान सप्तापुरतं का, चातुर्मासापुरतं का नाही, क्षेत्र संन्यास आणखी घेतोय मी. तिथेच क्षेत्र संन्यास त्याला म्हणतात. या गावामध्ये एखादी पूजनीय महाराज आले, त्यांना हा प्रांत हे गाव आवडलं, इथली मंडळी आवडली आणि देवाची स्वच्छता, मंदिराची स्वच्छता आवडली. आणि त्यांनी देवाच्या पुढे जाऊन संकल्पना केली, भगवान जोपर्यंत तुझ्या शक्ती कृपा प्रसादाने हे शरीर आहे वा तुम्ही मला जी आयुमर्यादा दिली आहे तोपर्यंत या गावातच राहून तुमच्या भक्तीने जीवन जगेल, या शिवाराचं उल्लंघन करणार नाही अशी प्रतिज्ञा करून थांबणं क्षेत्र संन्यास आहे. आणि असं कुठे अशा प्रकारचं आहे तर भक्ताचं हृदय, भक्तांचं अंतःकरण अशा प्रकारचं आणखी आहे. इतकं विषद आहे का, एवढं मोठं आणखी भक्तांचं अंतःकरण एक अशा प्रकारचं होणं सज्जनांवर अशा प्रकारचं. ज्यांचं अंतःकरण मोठं असतं मला वाटतं त्यांना संत म्हणावं, ज्यांचं पोट मोठं असतं त्यांना पंत म्हणावं, आणि ज्यांचं डोकं मोठं असतं त्यांना पंडित म्हणावं. विठाला विठाला विशाल
वर्णन अशा प्रकारचं आहे. महात्माचं कोण? महान आत्मा यश्च सा महात्मा. आत्मानाम अंतकरण महान आहे, विशाल आहे, व्यापक अशा प्रकारचं आणखी आहे. व्यापकत्व, सर्वज्ञत्व, सर्व शक्तिमानत्व ज्याचं शास्त्राने प्रतिपादन केले त्याला त्या हृदयामध्ये राहण्याला जागा म्हणजे ते किती विशाल अशा प्रकारचं असेल. अर्थात वर्णन भगवंतांनी अशा प्रकारचं आणखी केलं आहे. हो, पण आणखी मग बरेचसे संत एवढ्या शब्दात समाधानी नाही, शांत नाही, स्थिर नाही. यापेक्षा आणखी काही संत जीवनाचा विशेष असेल का? असं ऐकावं, ऐकायला मिळावं यासाठी श्री एकनाथ महाराज प्रतिष्ठान क्षेत्रामध्ये जनार्दन स्वामींनी आणखी त्या ठिकाणी कृपाप्रसादांनी परिपूर्ण केलेले त्यांच्यापर्यंत गेले. श्री एकनाथ महाराज निस्ते संत नाहीत, सकल संताचा हा राजा. आणि राजा म्हटलं की प्रजेचं मर्म हे राजाला कळत असतं. प्रजा काय, कशी सांभाळायची, कशी कोणाला कसं सांभाळायचं, कोणत्या तालुक्यात काय काय योजना वगैरे वगैरे तो आपला विषय नाही आहे. पण राजाला ते कळावं असं एवढाच अर्थ अशा प्रकारचा आहे. आणि हे वैष्णवांचे राज्य अशा प्रकारचे आहेत, संतांचे राज्य आणखी त्या ठिकाणी. आणि म्हणून त्यांच्याकडे ही सर्व संत मांदियाळी गेली आणि जाऊन श्री एकनाथ महाराजांना अशा प्रकारचं विचारलं, महाराज आम्ही संत हे पद थोडंसं सखोलतेने आम्हाला काढावं यासाठी तुमच्यापर्यंत अशा प्रकारचा आलो. त्यावेळी श्रीनाथ महाराजांनी विचार केला. देव बोलले ना अशा प्रकारचे. हो, काय अशा प्रकार भागवतामध्येही शुकाचार्य बोलले ना, निरपेक्षम मुनीम शांतम निर्वैरस्तमदर्शन बोललेत ना. शब्द अनेक बोललेत ना. माझ्या जिथे पंडित चांगले विचारवंत बोललेत ना, ज्ञानोबाराय बोललेत ना, तरी पण पुन्हा माझ्याकडे विषय घेऊन आले. थोडंसं वेगळं काही त्यांना अपेक्षित असेल. आणि म्हणून नाथ महाराजांच्या पुढे ही संत सभा अशा प्रकारची बसली. बसून नाथाने थोडंसं वृत्तीने मंथन केलं, बुद्धीने थोडंसं अशा प्रकारचं यांच्या अंतरातल्या प्रश्नाचं चांगल्या पद्धतीने अवलोकन अशा प्रकारचं केलं. आणि मग नाथ महाराज म्हणतात, बा संतांनो, या सृष्टीमध्ये प्रामुख्याने अशा प्रकारचे आणखी त्या ठिकाणी तीन आहेत, देव, संत आणि जीव. म्हणजेच आपण अशा प्रकारचे आणखी. हो, तेव्हा जीवाचं काही बोलून वेळ घालण्याचं कारणच अशा प्रकारचं नाही आहे. पण प्रामुख्याने दोन, संत आणि देव. तेव्हा शास्त्र विचार करत असतानाही शास्त्राने देवाचंच प्रामुख्याने प्रतिपादन आद्यपदाने केलं आहे. ज्यांच्या पुढे आपण आहोत ना सज्जनानो, ते श्री भगवान गणेशजी यांना समोर घेऊन ज्यांच्या नामाचा उच्चार अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी करून मला वाटतं श्री भगवान आद्यत्वानी या पदाने भूषविलेत. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसं वेद्या आत्मरूपा. शब्द घेतलाय कोण? काळावं म्हणून देवा तूची गणेश. एक रूपक केलंय. आणखी त्या ठिकाणी अनेक दर्शनकाराची मतं त्या रूपकामध्ये व्यक्त केली. तशा प्रकारची मला वाटतं जवळजवळच्या 18-19 ओव्या आहेत. हो, गणपतीचे दात काय, गणपतीचे हात काय, गणपतीचं उदर अशा प्रकारचं काय, गणपतीचं आणखी मुखचंद्र अशा प्रकारचं आणखी काय, कपाळाला तिलक अशा प्रकारचा काय, हातात असणारी आयुध तीन नेमके अशा प्रकारचे काय. फार सुंदरसं चिंतन. एके हाती दंतू स्वभावता खंडितू बौद्ध मत संकेतू. एकेका मतवाद्याचा विचार तिथे त्या आणखी गणेशांच्या जीवनाच्या संबंधित करून त्यांचं जीवन भूषवलंय. पण आद्यपद देत असताना श्री भगवान परमात्म्यालाच म्हणजेच देवाला. हो, नाथ महाराजांनी भागवतामध्ये आद्यपद देवालाच. अनेक ग्रंथ करते बघा, आद्यपदाने देवत त्यांनी अशा प्रकारचा भूषवला आहे. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये वस्तू निर्देश रूप मंगल म्हणतात. जर आपल्याला ते सांगायचं ना तत्व, तर त्या तत्वाची वास्तव्यता, वस्तुतता काय आहे ती आणखी त्या ठिकाणी शब्द कक्षेने सांगून त्यांचा आशीर्वाद, त्यांना नमस्कार आणि त्यांची वास्तव्यता त्रिविध प्रकारची मंगल केल्या जातात आणखी त्या ठिकाणी. आणि म्हणून वास्तव्यता काय, ते आद्य आहेत, ते सुसंवेद्य आहेत अशा प्रकारचे, ते आत्मरूपा अशा प्रकारचे आणखी आहेत.
असं देवाचं वर्णन केलं. अनेकही मला वाटतं पूजन करण्यासाठी पहिल्यांदा देवाची पूजा आपण करतो ना, काल केलीच असेल ना घटस्थापनेला. भगवान गणेशजी तर आहेतच, पण तरीही लौकिक भागामध्ये माणूस प्रापंचिक व्यवहाराच्या आणखी सुरुवातीला सुद्धा गणेशाला वंदन करतो, सुपारी ठेवून का होईना. हो, आणखी पेरणी करायची पहिलं तास आता आणखी हातात धान्य घेऊन ताड्यावर ठेवून हो सुरू करायची पेरणी, मग गण्या गण्या असं का होईना, एकेरी का होईना अशा प्रकारचं आणखी, पण गणेशाला आणखी वंदन करतोय. आता आद्यपद देवाच्या बाबतीमध्ये आहे. देवाला आद्यत्व द्यायना का, पण आणखी देवाचं आद्यत्व खऱ्या अर्थाने शास्त्रामध्ये विभूषित केलंय आणि विभूषित करून जगाच्या अंतरात श्रोत्रेंद्रियातून वृत्तीने आत पोहोचून आद्य देव आहे अशी विश्वाची जी जाण विश्वाला झाली ती मला वाटतं आद्य देवाकडून झाली का आणखी देवाच्या आधी संत संत या आद्य पदाकडून झाली. विठाला विठाला बघा तुम्ही अशा प्रकारचं आणखी देव आद्य आहे, संवेद्य आहे. हो, आत्मरूप अशा प्रकारचं आणखी आहे. हो, निर्गुण निराकार आहे, सगुण साकार झालेला आहे. हो, तो कशासाठी हे सर्व जे आपल्याला देवाविषयी सांगितलं आणि देवाच्या चरणी आपण नतमस्तक होऊ लागलो. मग मला सांगा, देवाबद्दल सांगणारे बोलणारे संत हे देवाच्या आधीचे का देवानंतरचे? माझं बोलणं कळते ना आपल्याला अशा प्रकारचं. आणखी थोडंसं मी चिंतनाने बोलणार आहे. आपल्याकडं फवारणी अजिबात मिळणार नाही, कारण मी कपाशी लावताना डब्यातली लावतो, त्याच्यामुळं फकडी पडायचं कारणच नाही दादा. मालच वारकरी शिक्षण संस्था जोग महाराजाचा असल्यामुळं भौतिक विकारी जंतू त्याला स्पर्श करीतच नाहीत. विठाला विठाला चिंतन अशा प्रकारचं लक्षात घ्या. देव आद्य सर्व सर्व आहे. देवाच्या पाया पडा, देवाची भक्ती करा. हो, प्रमाणात देव सांगतो तुम्हाशी भजारे, तुकोबराय बोलतात अशा प्रकारचं. लागोनिया पाया विनवितो ही तर माझी विनवणी, विष्णुदास विनवी नामा. कोणाच्या संबंधाने? धरा अंतरे निज प्रेमा, न चुका नेमा हरी भक्ती. आमची भक्ती नाही, हरीचं महत्त्व त्यामध्ये आहे. मग मला सांगा, हरी हा आद्य संवेद्य अशा प्रकारचं आत्मस्वरूप अशा प्रकारचं तत्व आहे. हे देवाचं आद्यत्व संतांनी जर एवढं आपल्याला विदित केलं असेल आणि म्हणून अख्खा समाज श्री पांडुरंग चरणी नतमस्तक होऊन जन्म मरणातीत अशा प्रकारचा होत असेल तर त्या संताला सोडून देवाचं आद्यत्व घेऊन देवच मोठा म्हणून विभूषित करणं कितपत योग्य अशा प्रकारचं आहे. श्रीनाथांना याच्यात आणखीन थोडीशी सूचना करायची. नाथ महाराज म्हणतात आणखी त्या ठिकाणी, ज्या पिताश्रीचे आपण पुत्र आहोत त्या पुत्राला त्याचे पिताश्री आणखी कळतात का? कळून तो प्रवासित आहे का? म्हणून तर बऱ्याच वेळा आजचे पुत्र पिताश्रीला म्हणतात, मी तुम्हाला माझा बाप समजितो, म्हणजे आहे हे त्याला माहीतच नाही. माझं बोलणं लक्षात येईल आपल्याला अशा प्रकारचं. समजतोय मी अशा प्रकारचं. आणखी इतक्या एकेरी पदामध्ये तो येतोय कारण त्यांनी अनुभवलेला नाही, त्यांनी तो अवलोकन केला नाही. सृष्टीमध्ये जेव्हा तो जन्माला येतो त्याला पहिल्यांदा कोण दिसलंय? आई दिसली ना. हो, मला वाटतं थोडासा आणखी कार्याने थोडासा आणखी चलबिचल करू लागलेला आहे. डोळ्याने पाहू लागला, कानाने ऐकू लागला, काही क्रिया आणखी समोरची माणसं करू लागले तर थोडंसं स्मित का होईना हास्य करू लागला अशा प्रकारचा. मग हे त्याच्यावर संस्कार मला सांगा त्याच्या पिताश्रीने केले का मातोश्रीने? मातोश्रीने केले. मग मुलाच्या जीवनामध्ये आद्यत्वाने माता आहे का पिता आहे? पिता नाही असं नाही. हो, पिता शक्तीनेच तो आकाराने आणखी हो काही दिवस आईच्या उदरात राहून मग त्याचं प्रागट्य झालं, जन्माला आलाय. पण जन्माला आला तेव्हा त्याला देव सुद्धा दिसलं नाही, फक्त आईच. मी बोलतो असं नाही, गर्भ गोळू उद्यमाते कोणाही
नेने. आईच्या उदरातून आलेलं पोरग आईलाच तर जाणतं ते कोणाला बाकीच्यालाही जाणत नाही. आणि बोलू जरा रडायला लागलं. वडिलांनी घेतलं, हरकूर केलं, पंडित पोंगा काय असं दिलं, चुटक्या वाजवल्या, खोळखोळा बिचाऱ्यांनी आणखी हातात घेऊन वाजविला आणि यांनी याच्या जीवनाचा खोळखोळा केला. पण तरी मुलगा रडायचं थांबेना. आणि मग तो आणखी त्या वस्त्रावर टाकून धर्मपत्नीकडे जातो आणि सांगतोय तिला शब्द, तुझं काही लक्ष नाही का? मगापासून मुलगा रडतोय, रडून रडून गार पडण्याची वेळ आली, तुझं लक्षच नाही त्याच्याकडे. ती म्हणली, अहो तुम्ही घेतला म्हणून मला असं वाटलं राहील. नाही ना, तो माझ्याने राहीना. पण भांडे घासायचं न सोडता जाग्यानंच आई म्हटली, बाळू. जागेवर पोरगं थांबलं. मी काय बोलतो अशा प्रकारचं आईच्या आवाजाचा नेहमी नेहमी संबंध जीवनात अशा प्रकारचा आला. मग मला असं विचारायचं आहे, मुलाच्या जीवनात आद्यत्वानी आई का आद्यत्वानी पिता? थोडंसं लक्ष देऊ नये कशा प्रकारचं. आणखी आद्यत्वानी त्याच्या जीवनात माता आहे आणि मग द्वितीय क्रमांकाला त्याच्या जीवनामध्ये पिता आहे. हो का? त्याचं कारण आतमध्ये असतानाही दक्षता त्याच्या संबंधाने घेतली, ती आईनीच घेतली. आहारावर किती नियंत्रण ठेवावं, कोणता आहार घ्यावा, कोणतं दृश्य पाहावं, कोणतं कानाने ऐकावं, कोणते शब्द मुखातून आणखी उच्चारावेत, कोणाशी कसं बोलावं, हे सर्व दक्षता आईनी मला वाटतं त्या काळात 9 महिने अशा प्रकारची घेतली. आणि म्हणून चांगलं मूल जन्माला आलं, ते आडवं आलं नाही, त्या आईला द्रोह त्यांनी केला नाही अशा प्रकारचा. म्हणून तर खरं सांगू का तुम्हाला, आणखी जी सरळ मुलं येतात ना, त्या आईने सरळच जीवन त्याच्यासाठी जगलेलं आहे, हे त्याचं उत्तर आहे. विठाला विषय माझा अशा प्रकारचा. आणि म्हणून सर्वस्व दक्षता आईची आहे. पुन्हा रडणं थांबण्यासाठी आईचाच आवाज एक प्रभावी अशा प्रकारचा आहे. मग पिता नाही का जीवनासंबंधित? पिता आहे. आणि मग पुढे थोडा मोठा झाला, शाळेत जाण्याचा प्रसंग आला, दप्तर घेण्यासाठी पैसे, कपडे घेण्यासाठी पैसे, कुठं दूर आणखी सिटीमध्ये राहण्यासाठी रूम भाड्याला पैसे वगैरे वगैरे, जेव्हा जेव्हा घेऊन जायचं आहे, ॲडमिशन घ्यायचं आहे, तेव्हा तेव्हा पिताश्रीला घेऊन जातो. कधी कधी पिताश्री नाहीत, पण त्याचं नाव नोंदवायचं असेल तर आधी तो, आणि लगेच द्वितीय क्रमांकाला कोण आहे? त्याचे वडील आहेत. श्री अमुक, श्री तमुक आडनाव. आता नवीन पद्धत, आधी आडनाव, मग याचं नाव आणि नंतर याच्या बापाचं नाव. ही नवीन पद्धत अशा प्रकारची, पण पहिली संस्कृती आणखी त्या ठिकाणी. आणि मग मला सांगा, पुन्हा पुन्हा बापाला घेऊन मुलगा जर जशा प्रकारचा जात असेल आणि आईला आणखी त्या ठिकाणी वंदन करून आशीर्वाद घेऊन न जाता, ऐकत डुकूनही न पाहता बापाला ताद्यपदाने घेऊन चालत असेल तर कितपत मुलगा बुद्धिवान आहे असं तुम्हाला वाटेल? विठाला विठाला. तसं विश्वरूपी पुत्राची आई संत ही आहे. हो दादा, पुढे जाऊन बोलू का? सामान्य आई 9 महिन्याने 9 दिवस ठेवते, शेवटी बाहेरच त्याला आणखी सोडावं लागतं. नैतिकता, पारंपरिकता वगैरे काही असेल आणखी त्या पद्धतीने बाहेर जन्माला घालते ती अशा प्रकारचं करते. त्याचं सर्वस्व अशा प्रकारचं, पण त्याचं भलं कशात आहे? व्हावं हे वाटतंय, पण ज्ञान नाही. आणि म्हणून ज्ञान नसल्यामुळं काहीही भलं आणखी घेण्यासाठी ती अशा प्रकारचं त्याचं जीवन तिकडं नेऊन घालते आणि शेवटी आणखी बांधून या देती. हो असं म्हटलेलं अशा प्रकारचं वाढेल माझा विषय अशा प्रकारचा आणखी. आणि संतरूपी माऊली फक्त आणखी हृदयामध्ये ती 9 महिने 9 दिवस ठेवत नाही, पण आयुष्यभर आपल्या हृदयात जागा देऊन हृदयातली असणारी दिव्यता, आल्हादत्वता, भगवत साक्षात्कारता, सुसंस्कारता आणि सुविचारसरणीयता हे त्याच्या जीवनात शब्दाच्या कक्षेने प्रदान करून ते मूल आणखी मोठं अशा प्रकारचं करते आणि देवाच्या चरणी घालून जन्म मरणातीत करते. नाथ महाराज म्हणतात, अशा संत आईलाच तुम्ही विश्वरूपी मुलं आणखी आद्यपदाने विसरून, देव हा बाप अशा प्रकारचा आहे, पिता मत्स्य जगतो तो म्हणतोय.
त्यालाच घेऊन तुम्ही जर चालत असाल तर ते तितकंसं उचित नाही. चुकीचं आहे असं म्हणणार नाही, उचित नाही. मग तुमचं मत नेमकं काय? अभंगाचं पहिलं बाबांनो असं आमचं मत आहे. अशी आमची मती आम्हाला आणखी त्या ठिकाणी विचारसरणीने जाण करून देते की श्रीनाथा, संत जीवन हे देव जीवनाच्या आधी आहे आणि देव जीवन मग आहे. संत आधी देव मग. नाथ महाराज हा सिद्धांत आपल्या पुढे ठेवतात. थोडंसं आपण तपशील केला तर आणखी ही सृष्टी, या सृष्टीचं नाव संत सृष्टी का ईश सृष्टी नाही कळालं. आपल्या सर्वांना जन्माला संतांनी घातलं का देवानी घातलं? जेने हे विश्व जयापासून सकळ महिमंडळ हे हो आणखी प्रसवला हो विश्व तोची आणि सर्वाविषयी आणखी जाणतेपणा. असं जर ईश्वराच्या बाबतीत शास्त्रवर्णन भक्ती आणखी शास्त्रामध्ये ते वर्णन अशा प्रकारचं आहे तर मग संत हे देवाच्या सृष्टीत ना, देवाच्या सृष्टीला अजून शक्य कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही. आता शक्य आज आणखी आपल्याकडे येऊन आत्ता हा 9वा दिवस अशा प्रकारचा आहे. मागच्या गुरुवारी शक्य लागला म्हणजे कालच्या गुरुवारच्या आधी आज शुक्रवार आहे. आता शक्य किती सध्या? रामकृष्ण हरी. ईश्वसन म्हटलं की लगेच 2026 सांगता तुम्ही, कारण तुमच्या डोक्यात आहे. हो मला वाटतं उपवास जर एखाद्याला असला ना आणि भूक लागली असली ना तो एक 15 मिनटं थांब, 12 वाजले की एकादशी संपत्ती, कान सोळा ठेवून द्यावा याच्या. रात्री एकादशी संपत्ती का? शास्त्र कळतं का तुला अशा प्रकारचं? सूर्याने जी तिथी स्वतः दृष्टीने अवलोकन करून मग त्या दिनाची सुरुवात होते सूर्योदयापासून. मला वाटतं ती तिथी दुसऱ्या दिवशी दुसरी तिथी लागेपर्यंत तीच रात्री संपत नाही. हो आता आपल्याला सवय लागली. आपण इतके चुकीचे आहेत महाराज. ते गेले जाऊन आता जवळजवळ 77 वर्ष झाले तरी त्यांची संस्कृती आपण सोडीनातच. हो घड्याळाचा टाईम, हो आणखी तारीख बदलणं सरळ 1 जानेवारी वर्ष प्रारंभ आणि 31 डिसेंबर वर्षाखर. 4 बाटल्या आणि कर वाटुळं. फाल्गुन मध्य अमावस्या वर्षाखेर नाही, चैत्र शुद्ध प्रतिपदा वर्षाखेर नाही. अशा प्रकारचं विठाला विठाला बोला पुंडलिका वरदा श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु. आपली
मुलींची नाही, हिंदू सनातन संस्कृती नाही महाराज. आपलं शके, आपलं संवत्सर, आपलं नक्षत्र, आपली घटका, आपली पळ, आपलं आणखी लव, आपलं निमिष, आपलं अर्ध, आपलं परार्ध, हे शास्त्र आहे तशा प्रकारचं. मला तिकडं जाऊन विस्तार करायचा नाही. शके आता सध्या किती चालू, 1948. परवा प्रेसवाल्यांनी डबल 47 छापलं महाराज. म्हणलं भाऊ किती दिवस झाले तुला प्रेस टाकून. आणि मोठी पत्रिका फिरत्या सप्त्याचीच. तो म्हणला 60 वर्षापासून आपल्याकडेच पत्रिका आहेत त्यांच्या. म्हणलं बाबा आणखी पत्रिका वाचली का. तो म्हणला अनुस्वार न होकायचा त्याच्यात. मी वारकरीची, माझ्या गळ्यात 2 माळीत म्हणला. म्हणलं मी एकच आहे माझ्या गळ्यात, 2 नाही तशा प्रकारचे. हो, मग तू आता नीट पत्रिका छापली ना. त्या पत्रिकेवर महाराज विठ्ठल उजव्या हाताला घातला आणि रखुमाई डाव्या हाताला घातली. दागेत का तुम्ही का दोन्ही हात म्हणता. रुक्माई कोणत्या हाताला असावी, विठ्ठलाच्या डाव्या हाताला. यांनी उजव्या हाताला घातली आणि विठ्ठल रुक्माईच्या डाव्या हाताला घातला. म्हणलं 60 वर्ष फुकट पैसे खाल्लेच पत्रिकेचे. माफी माग जाऊन अशा प्रकारचे आणखी. हो, पत्रिकाच पाहायच्या नाही, शक्यच पाहायचं नाही, संवत्सरच पाहायचं नाही अशा प्रकारचं आणखी. आपलं गोत्रच आपल्याला कळाना. ब्राह्मणाने धडकाच लावला, कश्यप गोत्रे. आपलं गोत्र आपल्याला कळाना. नेसाला धोत्रही तुम्हाला जमाना. आता कवा गोत्र कळायचं. विनोद नाही दादा, ही संस्कृती सांभाळा. आपल्यावर जबाबदारी. आपण नाही सांभाळणार तर कोण सांभाळणार. हो, पराभव नाम संवत्सर अशा प्रकारचं. मला हे सांगायचं, मी यासाठी बोलतोय की देवाचा शके, अमक्या शकेला देवाचा अवतार झाला. हो, अमक्या संवत्सरात झाला. संवत्सर हे त्यांनी नारदाचे सुपुत्र, 1 वर्षापुरते कामाला लावलेले नौकर 60 पोरं आहेत. ते भूत लागले नारदाला. 60 पोरं, हे 60 पोरं म्हणजे 60 संवत्सर. यक्षस्तवी मुलगी कपिला षष्ठी. मोठ्याचा लय पसारा असला पण मोठा सावर नसला तर त्याचं जमून जातं दादा. आपल्याला 2 पोरं सांभाळणं होत नाही. हो, लावले कामाला ते. आता पराभव नाम संवत्सर शब्द. पण देवाचा तिथं आणखी उल्लेख या साली, या शकेला अजिबात नाही अशा प्रकारचं. देवाच्या बाबतीत आमचं संतच वर्ग हे सांगू शकेल अशा प्रकारचं आणखी. पहिले कोठीचे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, मग अवघे शून्यचे होते पाही. हो, कानुबा तेरे तेरे ते ते शब्द हा ब्रह्मवाचक शब्द आहे. आणि ब्रह्म शब्द आमच्या भक्तिशास्त्रामध्ये सगुणवाचक विठ्ठल शब्द आहे. विडारा विठ्ठल. काहीच नव्हतं तेव्हा ते होतं. आणि ते आता आणखी हे झालं. आणि हे होऊन हा झाला आणि हा होऊन तो झाला. हो, आणखी तुहारे श्रीहरी. तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव. हे हा तो दर्शक सर्वनाम अशा प्रकारचे आहेत. मग ते कोण, जे निर्गुण निराकार निरवयवान अशा प्रकारचं होतं. रंग रूप नाम संबंध जाती क्रिया भेद नाही ते. मग हे कसं झालं. हो, तिथे एक ढालगत निर्माण झाली. ती माया ती ब्रह्माच्या जवळच होती. ओम अक्षर काढताना आता नवीन सुधारित पेंटर लोक कसं देतात ऐक माहीत तुम्हाला. आला का ना, वर एक मात्रा ओ आणि इकडं असं तंगडं खोडलेलं मग ओम. शास्त्री ओम असा आहे, 3 अंक काढायचा, त्याला असा रफा द्यायचा, अशी अर्धी मात्रा काढायची, त्याच्यात एक बिंदू द्यायचं. बिंदू आहे ब्रह्म आणि अर्धी मात्रा आहे माया. आणि ते ब्रह्म थोडंसं त्या खालच्या अर्ध्या मात्रेला स्पर्शी झालं आणि त्या अर्ध्या मात्रेच्या संगात येऊन मग ब्रह्म, विष्णू आणि महेश. मग उत्पत्ती ब्रह्मदेवाकडं, संगोपन विष्णूकडं आणि संहार महेशाकडं अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी. आणि मग त्याच्यातून या सृष्टीची उत्पत्ती अशा प्रकारची आणखी त्या ठिकाणी. मग त्या सृष्टीमध्ये ज्ञानोबा आहे, त्या सृष्टीमध्ये चोखोबा आहे. सावता महाराज, नरहरी महाराज, शेना महाराज, सर्व सर्व संत मांदियाळी सृष्टी जेव्हा प्रागट्याला प्राप्त झाली त्याच्यामध्येच हे संत आहेत. मग संत जर देवाच्या सृष्टीत आहे तर नाथ महाराज तुम्ही संतांचे राजे आहेत, आम्हाला बुद्धू नका समजू.
डोंगराळ प्रांतात राहतो म्हणजे आम्ही आणखी अक्कलहीन आहोत असं नाही आहे. आमच्याकडं आणखी संतांचा वारसा आहे. त्यातल्यात बोलू जरा. बीड जिल्ह्यात तर आणखी त्या ठिकाणी मुकुटमणी, जसं पुंडलिक वारकरी संप्रदायामध्ये म्हटलंय तसं आमच्या बीड जिल्ह्यात मुकुटमणी संत श्रेष्ठ बंकट स्वामी महाराज म्हटले महाराज. अजूनही ते चालू आहे. आळंदीला शिकत असताना आपल्या मराठवाड्यातले, नगर जिल्ह्यातले, खाली थोडंसं परभणीला वगैरे ही मुलं अभ्यासाने हुशार असतात महाराज. पण नंबर देण्याची सत्ता देशाकडे असते. नंबर त्यांना दिला जातो ज्यांना स्वर नाही, ताल नाही, विषय मांडता येत नाही. पण आता अहवालमध्ये त्याचं नाव यावा, त्यांच्या प्रांतातला असतो, त्याला नंबर दिला जातो. आणि मग बऱ्याच वेळा असा घोटाळा झाला का मग काही मुलं बोलतातच त्या काळात. आणि मग ते म्हणतात अरे नंबर आमच्या पोराला देतो. आणि जगात प्रसिद्ध, महाराष्ट्रात सुप्रसिद्ध कीर्तनकार मराठवाड्यातले आणि चालीसह वादनासह सर्व गुणसंपन्न मुलं मराठवाड्यात जन्माला येतात का? त्यांना एकच उत्तर दिलं, बंकट स्वामी महाराज हा आमचा वारसा आहे. हो, बंकट स्वामीच्या संस्कारातून पूज्य माणिक बाबा, पूज्य असणारी आणखी त्या ठिकाणी भगवान बाबा, पूज्य असणारे भाऊ अशा प्रकारचे भाऊंचा गाथा जिवंत पाठ महाराज. आणखी ह्या दोन्ही संतांना मी पाहिले नाही, दोन्ही संतांना समाधी द्यायला मी होतो. विठाला विठाला. आता आमचे किन्यून पूर्वज कधी गेले दैत्य नांदूरला मला माहीत नाही, पण विद्यमान कालात दैत्य नांदूर माझं जन्मगाव म्हणून. आता तिथं मी राहत नाही. अशा प्रकारचं पैठण, पंढरपूर आणि भ्रमण अशा प्रकारचं आणखी. पण ते आमच्या शिवारात गड असल्यामुळं, आमचं गाव नाथफळाचं अन्वयी असल्यामुळं आणखी पैठणचे महाराज आले आणि 1964ला बाबाला समाधी द्यायला प्रमुख नाथ महाराजाचे वंशज म्हणून चोपदारसं आणखी मी लहान होतो, मागच्या बाजूला उभं होतो त्या असणाऱ्या खड्ड्यामध्ये बाबाला समाधी द्यायला. मी या दोन संतांना अशा प्रकारचं पाहिलं महाराज. काय आणखी ते आता त्यावेळेस मी कीर्तन ऐकलं पण विषय मला कळत असेल असं नाही. आणखी त्या ठिकाणी भाऊचं कीर्तन मी ऐकलं, आमच्या गावात ऐकलं. 1972चा दुष्काळी सप्ताह. आणखी त्यावेळेस मी मृदंग वाजवला अशा प्रकारचा. मला तो विषय नसेल कळत पण सत्संग माझ्या जीवनात ज्या दोन संतांत अशा प्रकारचा आणखी अशा प्रकार झाला. आणि स्वरा तालानी मजबूत जीवन पूज्य भाऊंचं जीवन, पण एक वैराग्य संपन्न जीवन आणि एक ऐश्वर्य संपन्न जीवन. आणखी त्या ठिकाणी जसं त्या काळात म्हणता येईल श्री ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज आजोड जोडी, तसं याही काळात म्हणता येईल आजोड जोडी. विठाला विठाला. एक तत्व आळंदीमध्ये अवतीर्ण होतंय, एक तत्व पंढरीमध्ये अवतीर्ण होते आणि देवाचा निरोप घेऊन भारत देशाचं भ्रमण करते. आणि घुमांपर्यंत वारकरी संप्रदायाची पताका झळकून खालचं पाणी वर आणून आजही समाजाला पाजविते. ही आजोड जोडी नामदेव महाराज ज्ञानोबा आहे. मला वाटतं तशीच आजोड जोडी या प्रांतात हे दोन संत झाले नसते तर मला नाही वाटत आपण एवढ्या छोट्याशा गावात एवढ्या बहुसंख्येने नामसंकीर्तन श्रवण करण्यासाठी आला असतात. हो, माझं बोलणं नीट लक्षात घ्या. अशा प्रकार मी बोलतो हे यूट्यूबवरचे कीर्तन ऐकून बोलत नाही, मी अभ्यास करून बोलतो. मी गोधडीवरचा बाबा आहे, गादीवरचा नाही. पण गोधडीत बसलो तरी अभ्यासच करतो अजूनही. विठाला विठाला. आणि माझा विषय हा प्रांत संत प्रांत आहे. मग हे असो वा ज्ञानोबा नामदेव महाराज असो, देवाच्या सृष्टीत आहेत ना. मग देव आद्य आहे ना. मग आद्य देव असू नाथ महाराज तुम्ही कसं म्हणता का आम्ही डोंगरातले म्हणून असं चुकीचं आम्हाला सांगता. संताधी देव. मग आम्ही आणखी काही श्रवण करणारी मंडळी आणि अशा संतांचं आत्मसाक्षात्कारी संतांचं श्रवण करणारी मंडळी आमचा वारसा आहे अशा प्रकारचा. मग आणखी देवसृष्टी आहे आणि देवसृष्टीत हे संत जर आहेत तर संत आधी कसे, त्याचं उत्तर एकच अशा प्रकारचं आहे. कोण केव्हा जन्माला येतो याला महत्त्व नाही, जन्माला केव्हा येऊ द्या
पण ज्याचा जन्मच नाही त्याची जन्मतिथी, हो त्याचं असणारं नक्षत्र, त्याचा वार हे समाजाला ग्रंथांच्या अभ्यासाने सांगून त्याच तिथीला त्या देवांचा अवतार, त्याच तिथीला त्या संतांचा अवतार, त्याच तिथीला आणखी त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचा अवतार, असं जे कार्य समाजाकडून करून समाजाला अध्यात्म देव विचाराने देणारे संत हे मागून जन्माला आले असले आणि आधीचे देव असले तर आधीच्या देवाचं देवत्व मागच्या संतांनी आद्यपणाने दिलं असेल तर संतांना आम्ही आधी मानतो आणि ज्याचं सांगतात तो नंतर मानतो. विठाला विठाला देव दाखवला. कुळीची हे कुळदेवी घेणे जावी संतानी, घेणे जावी संतानी, घेणे जावी संतानी. हे कुळदेवी घेणे जावी संतानी, घेणे जावी संतानी. गेट की नाही विठाला विठाला बरं झालं महाराज चालीचा होता मुंजमलं. विठाला विठाला म्हणून आमच्या संस्थेत सर्व शिकवतात महाराज. मला चाली शिकायच्या नव्हत्या, मला फक्त मृदंग शिकवायचा होता. पण वैद्य बाबा म्हणले चाली शिक, असे बरेचसे बिगर चालूची भेटतील तुला, ते ती चाल ध्यानात ठेवून स्वराने म्हण. वारकरी शिक्षण संस्था वैद्य बाबा. हो आणखी त्या ठिकाणी मला तत्त्वज्ञानाच्या बैठकीत बसायचं नव्हतं, कीर्तनकार व्हायचं नव्हतं, मृदंगाचार्य व्हायचं होतं. एवढीच माझी अपेक्षा अशा प्रकारची आणि ती अपेक्षा माझी पूर्ण झाली. त्यांच्या कृपाप्रसादाने मी 89ला पैठणच्या वाळवंटात ज्ञानेश्वरी सप्तशताब्दीमध्ये शंकर बापूच्या साक्षीने दागरबंधूची मृदंगाची साथ केली. आणखी त्या ठिकाणी दागरबंधू जागतिक नेता महाराज अशा गायक. हो त्याचं कारण अशी अपेक्षा होती ती पूर्ण झाली. पण पूज्य वैकुंठवासी घुले बाबा म्हणले पाठाला बस, दैत्याचा देव होशील. विठाला विठाला सांगायचा सामास आमच्या गावात मारुती नाही, मारुती नावाचा माणूस नाही, मारुती खताची गोणी वापरीत नाही, मारुती प्रसन्न गाडीवर असलं तर गाडी बंद पडल्याशिवाय राहत नाही, सावधान कोणी पाहुणे असतील तर. हो अशी परिस्थिती आहे. ते बोर्ड झाकावं लागतं. इतका आमचा मारुतीचा विरोध अशा प्रकारचा. पण मला वाटतं आणखी 1983ला हो आणखी ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, अखंड अरुण सप्ताह आणि श्रीराम कथा सांगायला मीच बसलो. आमचे काही शिक्षक मंडळी होती, डाकणे सर वगैरे, ते म्हणजे अण्णा विनंती तुम्हाला, तुम्ही आमचे पुत्र आहात, पण सांगतो की जेणेकरून मारुतीचं नाव येणार नाही असं मात्र तुम्ही रामायण सांगा. म्हणजे मारुती रामायणातून वधार केला तर रामायण वर्तमानपत्र होईन रे. तुम्ही लई शिकले होकल्यावानी बोलू नका. पाहू द्या मला काय करायचं करीन दैत्य माझा, मी त्याच्याच गावचा आहे, त्याच्याच भूमीत जन्माला आलो. आणि असं महाराज रामायण सांगितलं. पूज्य वैकुंठवासी गोरक्ष बाबा होते त्यावेळेस गादीवर. आणखी पहिलं कीर्तन भगवान गडाचं, 7वं कीर्तन गहिनाथ गडाचं, काल्याचं कीर्तन पैठण संस्थांचं. मला सांगायचा मुद्दा अशा प्रकारचा. गोरक्ष बाबा जिरवडीला आले आणि ते म्हणजे रामायण चालू आहे चला. हो काय होतं इथं महाराज. आणखी त्या ठिकाणी त्याचं दर्शन घेऊन रामाचंच स्तवन केलं आणि त्याच्यातून मग मला कळालं की मी रामाचाच भक्त आहे. या लोकांनी उगत होताना माजूला याला हनुमान आवडत नाही. हनुमान जर रामाचा भक्त आहे तर मी 7 दिवस रामाच्या संग या सप्तऋषीच्या दर्शनाला होतो आणि रामाने मला ही नगरी दान केली. इथं तुझ्या नावाचा आणखी
जय जयकार होईल आणि हनुमान तुझ्या अंकित राहील म्हणून पुढे तांदळ अशा प्रकारचा आहे. त्यांचं पटत नाही असं द्वैत समाजात घालू नका. विठाला विठाला जाऊ द्या. हे सर्व आपल्याला माहिती केलं, दान करून दिले कोणी संतांनी. हा देव आपला सर्वांचा अधिष्ठाता आहे, अधिष्ठान अशा प्रकारचा आहे. नव्हे हे दृश्य जग नाही हो, पण जग आहे हा भास जो होतोय असणाऱ्या देवावर हे अध्यस्त आहे. अधिष्ठान सत्य, अध्यस्त मिथ्या असलं तरी, सत्याच्या आश्रित मिथ्या असलं तरी मिथ्या सुद्धा सत्य दिसल्याशिवाय राहत नाही. अधिष्ठान सत्य आहे ना, ब्रह्म सत्य आहे ना. हो, आपल्याकडे विठ्ठल परमात्मा सत्य तू विठ्ठला. हो, मग सत्य विठ्ठल जर आहे, असत्य जगत सुद्धा सत्य आपल्या प्रत्याला येतं अशा प्रकारचं. मग हे असत आहे, हे जड आहे, हे दुःखरूप आहे, हे सत आहे, हे चिद आहे, हे आनंदरूप आहे. जीव आणखी एकदशी अल्पज्ञ परिच्छिन्न, सहा नाशाने, सहा विकाराने, तीन भेदानी अशा प्रकारचा युक्त आहे, नाशवान आहे. घडीचा भरवस अशा प्रकारचा आणखी नाही. पण तरीही अविनाशी पदाशी नामानी संबंधित झाला तर तो नामी या नामधारकाला अविनाश करी, अविनाश करी, अविनाश करी आपुले यायचे. अविनाश करी, अविनाश करी, अविनाश करी आपुले यायचे. अविनाश करी, अविनाश कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, ये रती माईके. हा 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 हा, हे काय ते नवीन एक चाले. हो हो हो, हा हा, कुंकुणाने हे तुम्ही यो फडे भाऊ वारकरी संप्रदायाचं पीठ आहे. या पीठातून जी चालना मिळेल तो हा प्रांत करेल. विठाला विठाला वाकून टाक सडा. इतकी गवळण बावळ ठेका उभ्याने सडा टाकायला. छुमछाना ना ना ना, इतकी बावळ ठेकायची पैंजण वाजायला. ह्या गवळणी म्हणांनातच माणसं हो एकलनेचे कंठी मनवून येणे जातच नाही तिकडं. आणि रामकृष्णारी हे पद उच्चारलं तर तेवढाच नामजप होईल ना दादा. विठाला विठाला हा चालू आहे की असा विनाशी नाश पावणारा हो स्वभाव, आश्रय, परता, कार्य, कारण, संबंधी सहा नाश आहेत. तीन दे असा कसाही असला पण याला अमर जर व्हायचं असेल तर अमरतत्व परब्रह्म परमात्मा न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा आणखी भूयः अजो नित्य शाश्वत योम पुराणो न हन्यते हन्यमाने नैनम छिंद्रंती. हे ज्यात आणखी तत्वाचं अंगीभूतत्व अशा प्रकारचं आहे.
अशा तत्वाचा नाम जप जर या नामधारका तू जर केला तर तो त्या नामधारकाला आपल्यासारखं अशा प्रकारचं करतोय. असं जर तुम्हा नामधारक आणि नामीचं महत्त्व सांगून नामी रूप जर हे नामधारक आपल्याला करीत असतील तर मी आता असं विचारतो, नाम आधी का नामी आधी? माझा मुद्दा लक्षात, नाम आधी का नामी आधी? नामी आहे म्हणूनच त्याचं नाम आहे. आता मला सांगा, पत्रिकेवर माझं नाव आहे, हो ऐका नाही, आणि मग नाव तुम्ही छापल्यावर मी त्या नावाप्रमाणे इथं आलो. उगाच तुम्ही म्हटले तुमचं काय येण्याचं कारण आहे, आम्ही ते तुळशीराम महाराज ते पत्रिकेवर लिहित. अरे पण मी त्यानं माझंच ते नाव आहे ना, मग आमची तर नाव आधी आलं मग तुम्ही आले, पण आधी मी होतो म्हणूनच नाव आलं ना. रागेत का तुम्ही एवढ्या मनपातले? विठाला विठाला तुम्ही म्हणजे माझ्या पुढे फार मोठी संख्या नाही. मी 1978ला राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी, जगजीवन राम, स्वर्गीय पंतप्रधान मोरारजीभाई, पंतप्रधान इंदिराजी माता आणि त्या काळचे विद्यमान आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि आमचे पूज्य असणारे गुरुजी विठ्ठलबाबा चौधरी आणखी या ठिकाणी, आणि आमच्या संस्थेत एक महाराष्ट्रातला अत्यंत विद्वत्ता प्रचूर काशी विश्वनाथ विद्यालयाचे आणखी त्या ठिकाणी महामंडलेश्वर मोहनानंद स्वामी, ही मोठमोठाली मंडळी अशा प्रकारची. आता जिथं आणखी त्या ठिकाणी दिल्ली कीर्तन ऐकायला आहे तिथं मला गल्लीच्या लोकांबद्दल काही वाटत नाही. याचा अर्थ मी तुम्हाला हीन समजतो असं नाही, पण थोडंसं लक्षपूर्वक श्रवण करून श्रवणात मननात निधी ध्यासन आणि निधी ध्यासातून तत्वम पदार्थ शोधन आणि मग त्याचं उत्तर अहम ब्रह्मास्मी मी वासुदेव. ही भूमिका या पीठातून यावी यासाठी महाराजांचा अट्टहासी महाराज हा प्रयत्न त्याच्यासाठी आपल्या सर्व संतांनी पूर्वीपासून हे प्रयत्न यासाठीच केलेत. एवढं करून त्यांचा त्याच्यात स्वार्थ नाही. हो जाता जाता बोलू, हो आणखी परमार्थी वेगळे, परमार्थी स्वार्थी वेगळे, स्वार्थी परमार्थी वेगळे आणि स्वार्थी वेगळे. मला वाटतं पूज्य काशीनाथ बाबा वा सर्व पीठाधीश्वर अधिकारी पुरुष परमार्थी आपण जे खातो, ज्याचा आस्वाद घेतो, ज्याच्यामुळे आपल्या शरीराला पुष्टी आणखी येऊन जीवन असं निरामय स्वच्छ सुंदर अशा प्रकारचं आणखी दिसतं कांती आहे या शरीराला, तोच भोग तोच पदार्थ माझ्या या प्रांतीयवासी सर्व मायबापांना मिळावा ही त्यांची अपेक्षा अशा प्रकारची. सेवितो हा रस वाटितो वर्ग आलेही परमार्थासाठी, करतातही परमार्थ आणि परमार्थ करून ज्यांच्या जीवनात नित्य चाललेला आहे अनर्थ, त्याचा अनर्थ ठरून त्यांचा परमार्थ होऊन त्यांना परमात्म्याचं दर्शन आणखी मिळून ते कृतार्थ यात देहाने व्हावे यासाठी ही आणखी उत्सव आहेत महाराज. यासाठी हा सत्संग अशा प्रकारचा आहे. अखंड हरिनाम सप्ताह 14वा फिरता सप्ताह नारळी सप्ताह हे म्हणण्यापेक्षा प्रांतीय स्वच्छता अभियान इति अखंड हरिनाम सप्ताह गणेश संस्थान गड. विठाला विठाला आणि केव्हापासून चाललं? अनादिकालापासून. कोण कोण करीत होते हे कार्य अशा प्रकारचं आणखी. हो महाराजांचे शब्द आहेत, व्यास वशितानी शुक नाचता ते अहम मिळी नाही सोहम मिळी सा अहम, ते मी आहे, मी तो अशा प्रकारचा आहे. या भूमिकेत जगाला घेऊन तो मी तो या असणाऱ्या कक्षेत आणून त्यांना मी ब्रह्म आहे अनुभूतीला विराजमान करणं हे संतांचं मुख्य कारण आहे. मग ज्या संतांनी तो देव मी आहे, मी तो देव आहे, मी जगत नाही, मी इंद्रिय नाही, मी प्राण नाही, मी बुद्धी नाही, मी सर्व इंद्रिय पंचकोश
पंचप्राण पंचम हे काहीच नाही. मग कोण आहे आणखी त्या ठिकाणी? एकाचा ठाईची ठाई एक, एकाचा ठाईची ठाई एक. आणि त्याचं शब्दाने प्रागट्य करतात. त्यांना हे दिलं कोणी? बाबाजी महाराजांनी. नाथ महाराज म्हणतात, एका जनाधनी पावलो पंढरी पेट. कसे काय पावलात, कसे काय पोहोचलात? कोणी तुम्हाला रस्ता दाखवला? अशा प्रकारचा बोध दिला मज सांगाती, मार्ग दाविला नीट. कोणी? श्री माझ्या गुरु जनार्दन स्वामींनी. ज्ञानोबा, तुम्ही एवढ्या पूर्णत्वाने कसे सिद्ध आहात? तुमचं वय किती? एवढ्या छोट्याशा वयात 9033व्या ग्रंथ ज्ञानेश्वरी सारखा कसा तुम्ही सांगितला? लिहिला नाही. कसा तुम्ही सांगितलं? कसं विवरण केलं? कुठे अभ्यास केला होता? साधना केव्हा केली होती? अशा प्रकारची तुमचं अख्खं बालपणाचं जीवन लोकांनी उपेक्षितच टाकलं. तुम्हाला भिक्षा मिळू दिली. हे जमलं कसं? ज्ञानोबा म्हणतात, तुम्हाला नाही दिसलं, पण माझ्या सत्यवादाची वाचा केली. आणि दुसरी माझ्या जीवनात शक्ती. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, नाथ महाराजांमुळे तैसा पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. मी निवृत्तीनाथामुळे पूर्णत्वाला प्राप्त झालो. याचा अर्थ त्या माझ्या निवृत्तीनाथांनी भगवंताचं अध्यात्म सांगून ते अध्यात्म पदाने तुम्हीच आहात अशी मला अनुभूती येऊन मी ते आद्य कल्पित द्वैताने मी भक्त आणि तो देव या भेदाने त्यांची वारी, त्यांचं दर्शन, त्यांचं नाम उच्चार आणि त्याच्याबरोबर माझं कोट कल्याण हे कोणी केलं? हे संतांनी केलं. मग संत आधी आहेत का मग आहे दादा? नाथ महाराज म्हणतात, बाबा हो, संत आधी, देव मग. आपण माणूस आधी आणि देव मग. बघा, तुम्ही एखाद्याला असं देव म्हणा, ते पाहायचंच नाही आपल्याकडं, आणि तुम्ही त्याला म्हणा ए गाढवा, दगड घेऊन मागं लागल. असं का? त्याला माहिती आपण देव नाही. पण देवा देवत्वाचं व्यापकत्व, सर्वज्ञत्व, परिपूर्ण ज्ञान ज्याला आहे त्याच्याकडं भाग्याने गेला ना, मग त्याला सांगितलं जातं, अरे हा देह विनाशी आहे, एकदिवशी आहे, अल्पज्ञ आहे, आणि तू सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे, तू अविनाशी आहे. हो, तुला हे कळतं कशा प्रकारचं? जरा लौकिकातलं बोलू का? आणखी त्या ठिकाणी छोटं सरोवर होतं आणि त्या सरोवराच्या जवळच एका जाळीमध्ये वयोवृद्ध अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी वाघ पडलेला होता. हो, आणि योगायोगाने कुठंतरी माझी प्रसूत झाली, पण सिंहाची डरकळी कानावर आल्यावर ती घाबरली. पळता पळता बाळाला जन्म दिला. त्या बछड्याला ती निघून गेली, जीव धोक्यात जाईन म्हणून. आणि मग ते एका मेंढपाळाने, शेळी पालन करणाऱ्यानं धरलं, पुसलं, पासलं, सोडलं, लगेच चालायला लागलं. वाघ तेव्हाच चालतो, वाघ तेव्हाच चालतो, येडके चालतच नाही. आणि रेड्याला तर काठी आणली तरी तो म्हणतो, हा आज ती पाठवत आहे काय रेडी. पण वाघ तेव्हाच पाय धरतो महाराज. अशा प्रकारचं चालायला लागलं, पण ते मेंढ्यातच राहिलं ना. हो, मेंढ्याचं दूध प्यायला वगैरे चालू. पण एकही दिवस एखाद्या मेंढीवर धाव घ्यायना खायना. वाघ आणि मेंढी खात नाही. अरे काही वाघ कीर्तनाला नाही, एकटाच वाघ घरी राहिला तर त्याच्याकडे उडलेली कोंबडी पक नाही मागं ठूत. वाघ वाघ सांगतो मी तुम्हाला.
त्यांना आम्ही म्हणतो खाऊ नका दादा, वाघाचं खाणं वाघानं सोडावं खा. आणि घरी आम्हाला नेलं का देऊन तो महाराज आले 2 कप दूध करा 6 कप चहा करा. आतून वाघीन म्हणते हाही का अकलीचा पत्ता. म्हणलं पाटील चला. तो म्हणला नाही तशी लई ती बोलत ती, पण आतून लई प्रेम आहे, लाव काढीच्या प्रेमाला. प्राण्याचा जीव घेतो अशा प्रकारचा. पण खरोखरचा वाघ मेंढ्यात चाललाय. जाळीत पडलेला वैवृद्ध वाघ चालणं व्हायना उठणं व्हायना. रोज पाहायचा, पाणी प्यायला मेंढ्या त्याच्यात यायचा. तो म्हणा ते आपलं बचिरण ही यांच्यात राहते, राही नका. पण एखाद्या दिवशी तरी एखाद्या मेंढीला धरावं खावं अशा प्रकारचा आता आहार येतो. पण अजिबात नाही अशा प्रकारचं. मग त्याला राहवलं नाही महाराज, वाघाला राहवलं नाही अशा प्रकारचं. आमच्या प्रातस्मरणीय पूज्य स्वानंद सुखनिवासी आमचे पंजेगुरु जोग महाराजांना राहवलं नाही आणि म्हणून असे हे वाघ तयार केले. आणि त्या वाघाची ही क्रांती एवढा मोठा सप्ताह महाराज. आमचे वाघ सिंह सद्गुरू जोग महाराज. विठाला विठाला. सोडलं वैभव पहिलवानकी सोडली. आळंदीला आले, विना घेतला. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव नामजप. ज्ञानोबाला आवडलं. ज्ञानोबा प्रगट झाले. आपल्या हाताने तुळशीमाळा गळ्यात घातली. सांगितलं विष्णू तूही विष्णू मी विष्णू आहे. माझ्याबद्दल असा वहापोह चालू आहे इथं आळंदीच्या बाबतीत. दयाने घातली मुक्तीची पण मी आता समाधीस्थ आहे. हीच मुक्ती. यात अन्नछत्र विष्णू तू आता आणखी त्या ठिकाणी एक शाळा घे आणि त्याच्यात हे विद्यार्थ्याला अन्नछत्र सुरू करून विद्यार्थी तृप्त कर ज्ञानामृतम भोजनम. आणि हे कार्य आमच्या जोग महाराजांनी केलं दादा. राहवत नाही वाघाला. एक दिवस ते बचडं मेंढ्यात पाणी प्यायला आलं आणि हे दडून बसलं. कोण? हे वैवृद्ध वाघ. आणि वाघ पाहिला, वास आला, मेंढ्या पळाल्या. हेही पळायला लागलं. या म्हाताऱ्या वाघाने त्याला फंजा मारला आणि जागेवर दाबलं. आणि मग त्याला सांगितलं तू का पळतो, तुला काय भिण्याचं कारण आहे? अरे तू मी एकच आहे ना, तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे? चल सरोवराकडं. पाण्याकडं नेलं त्याला. आणि बघ तुझी प्रतिबिंब माझं प्रतिबिंब. माझं मिसूर बघ, माझा फंजा बघ, माझा कलर बघ, माझा आणखी जबडा बघ, माझे मुखातले दातं बघ. मग तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे? तू वाघ आहे ना, आणि वाघ असून मेंढ्यात राहतो तरी तो म्हणला मी मेंढ्याची. असे बरेच वाघ म्हणतात भाऊ. हो, असे वाघ पाहिजे असले तुम्हाला आज तिचा बाजार संपल्यावर बघा रोडनी असे कलंडतच येतात महाराज अशा प्रकारचे. हो, सांगायचा सारोत विनोद बाजूला ठेवा आणि त्याला पुन्हा त्याचं ज्ञान दिलं. आणि मग तो मेंढ्यात हिंडणारा आणखी वाघ, मी वाघ आहे या भूमिकेला विराजमान झाला. आणि मग दुसऱ्या दिवशी कळप आला आणि त्याच्यातल्या काही मेंढ्या त्यांनी माघारी जाऊन दिल्या. असं नाही व्हायचं. फक्त त्याचं त्याला कळायला पाहिजे. तसं वाघाच्या संघात तुम्ही आले, या सत्पुरुषांच्या संघात आले. किती आयुष्यभर मेंढ्यात विकारात राहिले, पण अशा आणखी निसंगी सत्संगी पुरुषात आले तर मी वाघ नाम वासुदेव परमात्मा. आणखी हे टॉनिक, हे रसामृत ज्यांनी या आपल्या जीवनामध्ये विराजमान केलं ते खरे संत. नाथ महाराज म्हणतात आधी आहे आणि देव मग अशा प्रकारचा आहे. पण बोलता कसं आम्हाला पटेना. नाथ महाराज म्हणतात आई आधी का आणखी बाप आधी? काय उत्तर आहे आपल्याकडे? मुलाला विचारलं बाळा आई आधी का बाप आधी? तो आता प्रश्नच पडेल. वेद तरी भगवान आधी आईला घेतात का बापाला? मातृदेव आणि मग पितृ आचार्य अतिथी पुढे ती परंपरा आहे. पण आधी आद्य अशा प्रकारचं आहे. संतांनीही संताला उपमा देताना आई ही उपमा दिली, माई ही उपमा दिली अशा प्रकारची. आणि मग बाप म्हटले. पण पहिल्यांदा तुम्ही संत माय ज्ञानराज माझी योग्याची माऊली माय, नानाबाई माझी अनाथाची. किती बोलू आता? विठाला विठाला. बघा ना तुम्ही अशा प्रकारचं. हो, आई संत आहेत आणि बाप
परमात्मा आहे. मग संत आईला सोडून बाप्पालाच घेऊन चालणं उचित नाही. आधी संत आहे तर मग देव अशा प्रकारचा आहे. कसं आहे पण देवाच्या सृष्टीत संत आहेत ना. असू दे, संत मागून येत ना. यंत्र शक्य संवत्सर वार तिथी ज्ञानोबारांचा काल झालेला संजीवन समाधी सोहळा कितवा. काल तुम्ही पैठणला आलतात बाबा संघ नाथ महाराज श्रेष्ठीला. नाथ महाराजांची कितवी श्रेष्ठी कोणाला माहिती आहे. कोण मोजित आणि घेणं काय. आणि तो अभ्यास केला तरच सोयरे पुरी देते देणार नाहीत. त्याच्यामुळं द्यायना तुम्हाला तुमचंच माहीत नाही ते तर संतचं कावं कळायचं. जरा मोजून परमार्थ करा, विचाराने परमार्थ करा, मोघम परमार्थ करू नका. वाढेल माझा विषय. संतांची शके संवत्सर वार हे सर्व आपल्याकडे. हो 427वी आणखी कालची महाराजांची जलसमाधी संजीवन समाधी. हो 700 आणखी त्या ठिकाणी 28वा संजीवन समाधी. हो आणखी त्या ठिकाणी बघा तुम्ही अशा प्रकारचा अवतार. 750 शतकोत्तर सुवर्ण महोत्सव. आता अधिक मासात मोठा सप्ताह आहे. वाढील माझा विषय. संतांचं सर्व आहे, देवाचं नाही. मग देवाच्या सृष्टी संत असू दे, पण ज्याला शक्य संवत्सर नाही त्याचं सर्व जर सांगून आम्ही नंतरचे असून आम्ही जर तो आहे अशी अनुभूती आम्हाला देऊन आम्ही जर त्याचा आनंद उपभोगत असतो तर आम्ही तेच म्हणू संत आधी. मग देव संतांनी देव दाखवला. आल्यानो संसारा उठा वेग करा शरण जा उदारा देहे का. सर्व सर्व बघा आता अशा प्रकारचं. हो म्हणजे हे संतांनी आम्हाला दिलं अशा प्रकारचं. आणखी पुढं बोलू. आपल्याकडं शब्दाची रचना करण्याला महत्त्व नाही. त्रिपुटी शब्द उच्चारणाला महत्त्व नाही. थोडी क्रमाची बाजू लक्षात घ्या. आपल्याकडं ज्ञे ज्ञाता आणि ज्ञान ऐकणाऱ्यासाठी बोलतो जे असतील त्यांच्यासाठी. हो मग ज्ञानाने न्यायापर्यंत जायचं आहे. पण कोणी जायचं. ज्ञात्यानी ज्ञान घ्यायचं न्यायापर्यंत जायचं आहे. पण ज्ञाता आणि ज्ञान. आधी ज्ञे घेतलं मग ज्ञाता घेतला आणि मग ज्ञान घेतलं. ज्ञान साधन आहे. ज्ञाता हा मुख्य आहे घेणारा आणि मिळवायचं साध्य ते ज्ञ आहे. मग आधी ज्ञे का आधी ज्ञाता नाही कळालं. समजा तुम्ही कीर्तन झालं असं गृहीत धरा. अजून चालणार आहे 10-15 मिनटं. वेळेच्या पुढे जाणार नाही अशा प्रकारचं. आणि चालले तुम्ही तर तुमच्या पुढे मंडपाच्या बाहेर गेल्यानंतर आधी रस्ता येईल का आधी तुमचं घर येईल. रस्ता आधी बरोबर आहे ना. मग रस्त्याला चालताना जे घर तुम्हाला आधी दिसल त्या घरात शिरताल का रस्त्याने चालून जे तुमचं घर आहे त्या घरात जाताल. हे नाही कळायला का तुम्हाला. मग जाऊ का मी आता पंढरपूरला. विठाला विठाला. अरे आधी साध्य मग साधने. रस्ता साधने आणि घर हे साध्य आहे. मोटरसायकल साधने सत्ता हे साध्य आहे. शरीर साधने देव याचं साध्य आहे. संत हे साधन आहे आणि देव साध्य आहे. आणि संत साधनाने देव साध्य प्राप्त होतो अशा प्रकारचा. येन साधती साधने येन साधती साधने. माझा झटका त्याशिवाय शरीर थांबत नाही दादा. हो मी हे आधी बऱ्याच दिवस वाजविलं. दुंडा महाराज, शंकर महाराज, कंधारकर, रामचंद्र महाराज, नागपूरकर आपले सर्व गडावाले चांगले म्हणजे त्यांच्या कीर्तनात वाजविलं. त्यांना नाही वाजलो नाही तुम्ही वेगळा समज करता. हो आणखी पूज्य वैकुंठवासी महंत महादेव बाबा 4-4 तास कोट खेळत होते. 4 तास कोट खेळणं सोपी गोष्ट नाही. समोरासमोर पूज्य वैकुंठवासी भिंगसिंह महाराज, महादेव बाबा त्यांच्या काळातले लाला ज्यांचा गाथा जिवंत पाठ होता. आणि मी ऐकलं त्यांच्या 150 साली आणखी त्यांच्या मुखोद्गोठ्या महाराज. मला वाटतं सप्ताहामध्ये आज म्हणलेली चाल पुन्हा काल्याच्या कीर्तनापर्यंत नाही येऊ द्यायची. नाही पूज्य आणखी त्या ठिकाणी आमच्या वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुल्लेंनी आम्हाला सांगितलं बंकर स्वामींनी पंढरपूरला
आणखी त्या ठिकाणी 65 साली अधिक मासाचा सप्ताह केला आणि त्याच्यामध्ये ही आणखी लाला गाथा भजनाला होती. 1 महिनाभर भजन चाललं गाथ्याचं, पण आज मंदिरी चाल शेवटच्या दिवसापर्यंत नाही आली म्हणून त्यांचं नाव लाला पडलं. लाल. भगवान बाबा उभा राहिले ना, अभंग यांनी घ्यायचा आणि त्या अभंगावर बाबांनी बोलायचं. लाला अधिकारी पुरुष महाराज अशा 6-6 तास कोट खेळायचे. आमच्या आळंदीचे बाळकृष्ण बाबा महिना वारकरी, हो, आणखी 12 तास विठोबा रखुमाई भजन करायचे. त्यांच्या भजनाने त्यांच्या अंगातून घाम निघत होता यात नवल नाही. हो, आणखी त्या ठिकाणी भामचंद्रेश्वराचं भोयार वरून टपटप गळत होतं. काय भक्ती महाराज. विठाला विठाला. आता आपल्याकडे असंही महाराज, कीर्तनाचे मृदंगाचे वेगळे आणि हरिपाठाची वेगळे आणि काकडा भजनाचे असले तर असले नाही. पट्टावरचे वेगळेच, छकड्याचे वेगळेच आणि तुकड्याचे वेगळेच. हो, ते म्हणजे मी काय कीर्तनाला असतो ना, मग काकडा ये करू नये काय. अरे खरा काकडा अधिकरण मग वाकडं वय. विठाला विठाला. माझ्या पाठीमागे 2 संत आहेत. भाऊ कुठेही मुक्कामाला असले तर मारुतीच्या मंदिरात राहायचे आणि पाठचा काकडा करायचे महाराज. ही मोठी मंडळी साधनायुक्त आणि साधनायुक्त पुरुषांचं दर्शन झाल्यामुळं आपला आणखी त्या ठिकाणी हा जीवनाचा वैभवाचा प्रकार आहे. वाढीविषयी माझा मी आपल्याला हे बोलतोय. संत हे साधन आणि देव साध्य यात साधनाने येणे साधती. साधन नंतर असू द्या, पण आधीचं साध्य नंतरचं साधन. साध्य मिळून देत असेल तर साधन आधी आणि साध्य नंतर. संत आधी. ज्ञान नंतर असू द्या, नंतरच्या ज्ञानाने ज्ञेय ज्ञात्याला कळत असेल तर ज्ञान आधी, ज्ञेय मग. कर्ता कर्मानी क्रियापद. कर्ता आधी का क्रियापद आधी का कर्माधी. आम्ही आत्ता येता येता आम्हाला त्या खुलताबादच्या पलीकडं बेरूळ जवळजवळ रोडला एक गायीन शेळ्या घेऊन माणूस चालला होता. मी तिकडून आलो 40 गावकून आत्ता शब्द काल्याचं कीर्तन करून. तर त्या बाबाचे असे बोटं वाकडे झाले होते. मी त्या बाबाला उभारून म्हणलं, बाबा आता कोण करता द्या ना सोडून. तो म्हणला, महाराज खरं सांगू का, हो ही काशी जी केलेली आहे ना ती बनारसी झाल्याशिवाय नाही सुटायचं. मला अर्थच कळाला. तो म्हणला, बाबा इतकं वाईट कर्म केलंय, ढोरावर जमत आहे, भाकर तुकडा मिळतोय, बरं आहे. हो, पाय वाकडे झाले महाराज. आणि त्या केलेल्या कर्माचा हा भोग अशा प्रकारचा आहे. आधी कर्म तुम्ही केलं, हो, पण त्याच्या आधी त्याचे कर्ते झालात. कर्ते होऊन कर्म केलं आणि मग सज्जनानु आणखी क्रियपदाने त्यात प्रवासी तशा प्रकारचा आहे. म्हणून सांगायचं असं आधी काय मग काय. शब्द रचनेला महत्त्व देऊ नका. हो, बापा नावं आधी असलं पण आई आधी आणि पिता मग अशा प्रकारचं. आणखी बोलू का. ज्ञानेश्वरी आधी का गीता आधी. आपल्याकडे या आता. मी एका गावात गेलो, रात्री गेलो तसं 2 कार्यक्रम जागर आणि काला होता 40 गावजवळ. मी त्यांना म्हणलं का पारायण. ते म्हणले 18 अध्याय चालला. मग मी त्याला म्हटलं जर ज्ञानेश्वरीचा 18 चाललं तर गीतेचा कितवा चालला. तो मला नंतर म्हणला, महाराज संध्याकाळी तू होच कीर्तन आहे का, तुमचं नाही म्हणला. इतका बिघडला तू. मला वाटलं खानदेशाचे लोक असे बिघडले का काय. मी म्हणलं चुकलं का काय माझ्याकडून. म्हणजे आमच्या गुरुचं गाव होतं, आमचे वैकुंठ मधुकर बाबा शिंपी. आम्हाला शिक्षक होते पंचदेशीला ते. आणि त्यांची ती मुलांनी तारीख घेतली होती, जावं लागलं. म्हणलं भाऊ इतका रागवला का. तो म्हणला मी 40 वर्ष झाले सप्त्याची आणि वर्गणीची वही माझ्याकडेची, मला कोणी हिशोबी विचारित नाही. आणि तो म्हणतो की आणखी त्या ठिकाणी मी म्हणलं ज्ञानेश्वरीचा 18 अध्याय आला आणि तो म्हणला गीतेचा कितवा आला. अजून ज्ञानेश्वरीच्या भागात मला गीता सापडीच नाही. जागेत ना तुम्ही लक्ष देऊन ऐका दादा. गीतेच्या श्लोकाचा उच्चार जेव्हा होतो तेव्हा व्यासपीठाचे पीठाधीश्वर तो श्लोक ती संत म्हणतात. याला ती भाषा कळत नाही.
आणि मग हे बोटाला ठोका लावून पान उलटायच्या विचारात असतं. आणखी त्या ठिकाणी श्लोक्याच्या लक्षात नाही. कशी गीता भेटन तुला? मग त्याला सांगितलं, अरे जगात अशी ज्ञानेश्वरीच नाही की जिच्यात गीता नाही. अशा गीता भरपूर आहेत, तिच्यात ज्ञानेश्वरी नाही. पण ज्ञानेश्वरीत गीता नाही, ती ज्ञानेश्वरीत नाही, वर्तमानपत्र होईल ते. हो, जरा बोलू. आणखी त्या ठिकाणी सोना अधिक अलंकार आधी जरा एखाद्या वर्गाला विचारतो, म्हणजे बोलू नका तुम्ही. हो, नाही बोललं नाका अधिक नथनी आधी जरा फिट बसन हे जरा. हो, नथनी आणली 5 तोळ्याची, याला दाखवून त्याला दाखवून, त्यांनी आणली, तुमच्या मुलाने आणली, तुमच्या नातवाने आणली, तुमच्या भावाने आणली, तुमच्या भाषाने, साऱ्या गावाशी नात. हो, अशा प्रकारचं आणखी. पण योगायोगाने ती अशी बाजारात गेली आणि पांढऱ्या पालात लाल मिरची ऐकायला आलत्या. हो, तो म्हणला 100 रुपये गेलो, 100 रुपये गेलो. खालवर केल्यानं जट ठसका उठला, उडाला नाक त्र्यंबकेश्वरला गेलं. नथनी कुठं पडी, मी नव्हतो तेव्हा तिथं. येडी हळद कुठली, नथनीचा विचार करती, ज्याचं आणलं त्याचं नाव गाती. हो, जिस यारो ने नथनी लाई उसको कहती है बारंबार, पण जिस यारो ने नाक दिया उसको भूल गई गवार. त्याला भुलली ना बाई तू. ज्यांनी जीवन दिलंय त्याचा विचार नाही, आणि जीवनाला आच्छादन ज्यांनी दिलंय. लय मिठ भारी कापडी, शिलाई इतकी, टेलरच लय तसं आहे. कशाला सांगतो? शरीर ज्यांनी दिलंय त्याचं गुणगान गा. विठाला सोनं अशा प्रकारचा आधी नाही, आणखी अवयव आधी मग अलंकार. सोना आधी मग अलंकार. ज्ञानेश्वरी नाही, गीता आधी मग ज्ञानेश्वरी. असू द्या, पण नंतरच्या ज्ञानेश्वरीने गीता कळाली, गीतेने गीता कळाली नाही. जागरवणे का पारण करणारे असाल तर. हो, जर तुम्हाला गीतेचा आशय जाणून घ्यायचा असेल तर ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी वाचा. धर्मालय म्हणे जे, हो, जे धर्मालय, आलय शब्दाचा अर्थ कर, जिथे धर्म नांदतो, धर्मच आहे. निधर्मी गेला तरी धर्मीच बनून धर्मातच कृत्य करतो, धर्मालय. त्यातच नाव भगवंताच्या मुखातलं आहे. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे. हो, कुरुक्षेत्रे. धर्मक्षेत्र म्हणजे आणखी धर्मानियुक्त जे क्षेत्र. कुरु नावाच्या राजांनी धर्मासाठी ठेवलेलं क्षेत्र. हो, आणि ज्ञानोबारांनी अनुवाद केला धर्मालय. मग धर्मालय शब्दाने धर्मक्षेत्र कळत असेल तर आधी गीता का आधी ज्ञानेश्वरी? मी टाईमपास म्हणून बोलतो असं वाटतं का तुम्हाला? माझा पॉईंट लक्षात घ्या. आधी संत का आधी देव, मुद्दा माझा हा चालू आहे. हो, ज्ञानेश्वरी नंतर जन्माला आली. केव्हा जन्माला आली? शके काय तिचं? शके 1212 उत्तरे, टीका केली ज्ञानेश्वरे. लेखन कोण केलं? सच्चिदानंद बाबा आदरे. हो, आहे का नाही अशा प्रकारचं? लोकाला कधी मिळाले? 1576 तारणा नाम संवत्सरी. एका जनाधनी अत्यादरी गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली. कुठून मिळाली? बहुकाळ पर्वणी गोमटी, भाद्रपद मास कपिला षष्टी, प्रतिष्ठाने गोदा तटी, लेखन कामाटी. संपूर्ण झाली. शके 15ला पूर्णत्वाला प्राप्त झाली आणि 1506ला तमाम विश्वाला नाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी पैठणमधून दिली आणि मग ज्ञानेश्वरीनी गीता कळाली. अशा प्रकारचं ज्ञानेश्वरी अलंकार आहे आणि गीता सोनं आहे. सोनं अलंकाराने कळत असतं, सोन्याने सोनं कळत नाही दादा. तसं देव सोनं आहे, पण संत त्याच्यावरचे अलंकार आहेत. या अलंकाररूपी संतकून देव सोनं आम्हाला कळालं म्हणून संत आधी देव मग. आणखी ज्या ठिकाणी नाथ महाराज म्हणतात असा त्याचा आशय बाबा. यासाठी संतपदाचा विशेष माझ्यापुढे तुम्ही आणला आहे, पण माझ्या मतीने असा त्याचा भाग अशा प्रकारचा आहे. आणि हे नुसतं ऐकून सोडू नका, हाची उमग आणि म्हणा. उमग शब्दाचा अर्थ आहे समज, जाण, अनुभूती. हे थोडी आणखी जीवनात करून घ्या अशा प्रकार. जरा बघा, पहा, अनुभवा, चला याकड लक्ष द्या, तपशील करा. हे नीट तुम्ही उमगून घ्या, पण कशाने? डोळ्यांनी नाही.
कानाने नाही, तोंडाने नाही, हाताने नाही, हे उमगून घ्या मनानी. जे जे उमगण्यासारखं आहे ना ते मनाने उमगायचं असतं. आणि मनाला एकदा उमगलं की सर्व इंद्रियाला ते उमगतं. उमगतं म्हणजे काय कळतं. विठाला विठाल बाई गेलती तू या तळवाडीला कीर्तनाला. ते महाराजाचं कीर्तन होतं, पण त्याचे काही दोन्ही सकणं तुला उमगले का? सकणं सकणं मराठवाड्यातल्या भाषा आहेत या. सकणं मायच्या ना बाबा, मी खोटं बोलतच नाही. का आला भाऊ तुला म्हणलं ना मागे हो पुढी पुढी चालला का? हे प्रत्येक आणखी भागातली भाषा आहे महाराज. आम्ही सर्व प्रांतात फिरतो अशा प्रकारचं आणखी. पण आपल्याकडं तेव्हाच कळतं आणखी त्या ठिकाणी. हो, मी म्हणलं होतं आमच्या गावाला त्या महाराजाचं नका नाव घेऊ, नका तारी घेऊ, पण आमच्या गावकऱ्याला त्या महाराजाचा लय पघूळ. मी अख्खी ज्ञानेश्वरी तपासली, मला पघूळ शब्दाचा अर्थच नाही सापडला बाबा, काही म्हणत. मी ज्ञानेश्वरी पाठ केलेला माणूस आहे, नुसतं तुम्हाला बोलतो गप्पा मारतो अशातला महाराज नाही मी. विठाला विठाला. आता हे सारे माझ्या पुढं शास्त्री महाराज मंडळी, माझ्या पुढचे सारे महाराज शास्त्री तशा प्रकारचे. मी एकटाच मिस्त्री. विठाला विठाला. विनोद बाजूला ठेवा. हो, अख्खी ज्ञानेश्वरी तपासा. मराठी साहित्याचं आणखी अर्थाचा कोश तपासा. पगुळ शब्दाचा अर्थ, पगुळ शब्दच नाही ना काय मग? पगुळ शब्दाचा अर्थ मला एकाने सांगितलं, महाराज हे जनरल नॉलेज, हे आळंदीच्या संस्थेत नाही, आमच्यात येऊन राहावं लागतं तेव्हा कळत. म्हणून मी कधी कधी टाळ करत बसत असतो महाराज. मी माझा महाराजपणा दाखवितच नाही. मी आल्यावर तुम्हाला कोणाला महाराज दिसला? माझ्या जवळून गेले काही बाबा म्हणले, हे बाबा आहेत पाया पड, तेव्हा लोक पाया पडले. कारण बाबासारखं काहीच नाही माझ्याकडून. हो, लय तापट असं 5 बोटाचं काठाचं उपरणं नाही, धोतराला काठ नाही माझ्या, म्हणजे बिगर काठाचं असं नाही, पण डेकोरेशन नाही. विठाला विठाला. माझ्या गुरुवारी विठ्ठल बाबा घुलेंनी मला सांगितलं, विचारसरणी उंच ठेव आणि राहणी साधी ठेव. नाही समाजाने मानलं तर देव तुझा दास बनून जगाचं सर्व कार्य तुझ्या शब्दाने आणखी देव करील, पण आपली राहणीमानी सोडू नको. हो, जॅकेट घालून, गळ्यात लाकीट घालून, अंगठ्या घालून कीर्तन करू नको. मनानी, वाचेनी, तत्वानी मोठा हो, म्हणजे सर्व जग त्याला मोठं मानतं असा दादा आहे. वाढेल विषय माझा अशा प्रकारचा आणखी. म्हणून मला सांगायचा मुद्दा की श्री महाराज म्हणतायत संतांनी देव कळाला, देवाने देव कळाला नाही. संत आजी, पण हे नीट उमगून घ्या मनाने. डोळ्यांनी वगैरे कशाने उमगून घ्यायचं नाही महाराज. रूप डोळ्याने उमगून घ्यायचं, शब्द कानाने उमगून घ्यायचा, रस जिभेने उमगून घ्यायचा. हो, बघा तुम्ही चाचणी पदार्थाची या मृदू इंद्रियांनी आणखी बघून घ्यायची, सुगंध दुर्गंध घ्राणेंद्रियांनी घ्यायचा. पण तत्व जेव्हा काही तुम्हाला उमगून घ्यायचं तेव्हा मनाने. आणि मनाला उमगलं का सर्वाला उमगलं. मन त्याच्यात सक्रिय झालं ना तर सर्वच इंद्रिय त्याच्यात सक्रिय. समजा जेवायला बसले, सुंदर भाजी काही असेल, आणखी पदार्थ चविष्ट आहे, आणि जेवल्यावर एक विचारला भाजी कसं काय झाली. मला आत्ताच्या आधीला त्यांनी ते म्हणले, महाराज चहा कसं काय झाला. म्हणलं लय जोरात झाला. हो, चांगला झाला अशा प्रकारचं वाटतं ना. देतो आपण, पण काही चुकलं आहे का. हो, मग मी एखादा विचारलं, भाऊ वरण कसं काय झालं. तो म्हणला, महाराज काहीच कळालं नाही मला. अरे मग तो 5 चपात्या चोरून खाल्ल्यान भल्या माणसा, आणि कळलं नाही तुला 5 चपात्या खाऊस तर. तो म्हणला दिवसभर दारेवर होतो, लाईन टिकून राहिली, दुपारचा डबा आला नाही, भुकेलं होतो ना, आलं 5 चपात्या तो काना काना खाल्ल्या. ती खटका माळणी का मीठ नाही का आहे काहीच कळालं नाही. आणि मला पुन्हा आता संध्याकाळी लाईन आहे, म्हणून माझ्या डोक्यात पुन्हा दारे धरायचं. एक कीर्तन उद्या पाहू काय असेल ते. ज्याच्या डोक्यातच दारेन बारी आहेत महाराज, त्याला वर्णाची चौकळण. मन तिकडे आहे त्याच. मनाने उमगून घ्या कीर्तन, मनाने उमगून घ्या. हो, तत्व मनाने उमगून घ्या, पाठ मनाने उमगून घ्या, म्हणजे सर्व इंद्रियाला त्याचं ज्ञान होत असतं. मनाला कळालं, मनाने ठरवलं, मग ते वाचा जिठी कराशी आधी मनवुनी उठी.
ज्ञानोबाराय बोलतात. आणि म्हणून हाची उमग आणि म्हणा, ही गोष्ट नीट मनाने उमगून घ्या. काय संताधी देव मग हाची उमग आणि म्हणा. नाथ महाराज तुम्ही म्हणतात हे खरे, पण आत्तापर्यंत आमची कामं देवानी केले ना, आणि देवामुळे सध्या जग चाललंय ना. चाले हे शरीर कोणाची वृक्षाची हे पाणी, कलेजाची हो सर्व जे चाललंय ते कोणामुळं? देवामुळं. मग एवढ्या आता सप्त होतं आम्ही देवाला मानू, आणि सप्ता झालं मग तुमच्या मताने संताला मानू. नाथ महाराज म्हणले वेळ आहेस का तू? देवाने कोणाची केव्हा कोणती कामं केली पहिलं माझ्याकडे ती फाईल आण, आणि मग मानीन मी तुझ्या शब्दाला अशा प्रकारचं. अरे निर्गुण काम करीत नाही आणि सगुण केल्याशिवाय राहत नाही. सगुण आमचे संत आहे, निर्गुण देव आहे. अभंग संत सगुण देव निर्गुण, संत सगुण देव निर्गुण, संत सगुण देव निर्गुण, संत सगुण देव निर्गुण. काम करतो, कोणाची कामं केली? अरे देवाची बायको नेली तर ती संतांनीच मिळून दिली. आता कीर्तन वाढल, नियोजित वेळ माझी संपली. फक्त 5 मिनटं घेतो तुमची आणि चरणाची संगती लावून सेवा समाप्त करतो. देवाचीच कामं संतांनी केली ना, देवाने कोणाची कामं केली? हो, काहीच कामं केली नाहीत. उगा गणित करा तुम्ही अशा प्रकारचं. आणखी बोलेन मी आपल्याला. आपल्याकडे इतिहास आहे. एखादा कोणी दाखला मांडील माझ्याकडं, असा समष्टी पद्धत नाही पण व्यष्टी पद्धतीने, महाराज तो अभंग नाही का, उंचनीचं काही दाशीपुत्र कन्या चर्मरंगू लागे, कबीराच्या मागे सजन कसया माया सावत्यास. हे कामं नाही केले की देवाने? मग मी असं विचारतो, हे देव होऊन केले का आणखी त्या ठिकाणी एक सांगाती होऊन म्हणून केले? काय उत्तर आहे आपल्याकडं? आपण सांगतो देव शब्दाने, पण तो सांगाती होऊन केले ना बाबा.
देव होऊन केलंच नाही अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी. आणि देव होऊन केले तर मग त्यांच्याजवळ राहून त्यांना देव म्हणून जर ओळखला असता तर त्यांनी कामं करून दिली असते का? श्रीनाथांच्या घरी आजही आमचे महाराज लोक सांगताना ठासून सांगते, नाथांच्या घरी 36 वर्ष देवानी काम केलं, येडी हळद कुठली. वाचलं का? अभ्यास केला का तू? तुला वर्तमानकाळ, भूतकाळ, भविष्यकाळ कळतो का? कशाला नाव घालतो अशा प्रकारचं? हो, प्रमाण कसं आहे? कावडीने पाणी ज्या घरी वाहिले का वाहे का वाहणार? वाहे. मग वाहे शब्द वर्तमान काळ वाचे का भूतकाळ वाचे की? हां, म्हणजे डोके नाही फिरले की यांची? असे पटांगणात घेत जाऊ भाऊ गणेश गाडवकर यंदा. विठाला विठाला. कोणीतरी एखाद्या महाराजांनी सांगितलं त्यातच तिने ऐकलं आणि तेच पुढं चाललं. एकाला म्हणलं तू कच काय बोलला? ते म्हणजे यूट्यूबला आहे म्हणून सांगतो मी. कान थोडं ठेवून द्यावं याच्या. पाहुण्या ग्रंथ करावे. हे यूट्यूब ऐकून नको करू कीर्तन. 36 वर्ष नाही आजही श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व कामे हे करीतो वर्तमान काल आहे. दत्त सोपदारी केली का करी तसे आजही आणखी वर्तमान काल आहे. म्हणजे अजूनही भगवान काम करतात, पण सांगाती नौकर सेवक हा वेश घेऊन करतायत. देव म्हणून नाही अशा प्रकारचं. देव हे तुमची इथं असं म्हणून जेव्हा कळलं, देव रात्रीच निघून गेला, पुढं आलाच नाही महाराज. बाहेर विषय माझा. म्हणून देवाची कामं आमच्या संतांनी अशा प्रकारची आणखी केली, जी जी कामं देवाची आहेत. अहो कोणती कामं केली? एकच शेवटचं काम सांगतो. सारं घर मारून टाकलं त्यांनी. हो, सारं घर मारलं, कोणी ठुलं नाही. आणि फक्त पहिल्यांदा पत्नीला बाहेर काढून दिलं, तू जाय, म्हणजे तुला वॉरंटी येणार नाही, मी पाहून घेईन काय असेल ते. आणि मग ती अशा प्रकारची एकटी पुढं पाठविली आणि सरळ संपवलं. यादकुळ अशा प्रकारचं संपवलं. डोळ्याला पाणी नाही आलं. आणि मग गोपाळ घेतले, गाई घेतल्या आणि पंढरपूरला आलं. काहीच नव्हतं त्याच्याजवळ, अंगावर कपडा बी नव्हता. प्रमाण सांगतो तुम्हाला. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुराशी आले, भक्त पुंडलिके देखिले, उभे केले विटेवरी तुहा विठोबा. काहीच नाही त्याच्याजवळ, म्हणजे सर्व त्याचं संपलेलं आहे. आता वारस बिरस कोणी नाही अशा प्रकार. उघडं होऊन आलं, व्यक्त दिसलं. सांगाती सारे गोपाळ तिकडे गोपाळापुराला ठेवली आणि पत्नीचा शोध घ्यायला चंद्रभागेच्या कडीने निघालं. एकदम पाण्यात शिरलं. चंद्रभागाला वाटलं बुडावं तरी कसं, याला जगाचा मालक आहे आपला. आणखी त्या ठिकाणी मालक अशा प्रकारचा आणखी, कारण साऱ्या नद्या समुद्राच्या पत्न्या आहेत ना. मग चंद्रभागा त्यातलीच आहे ना. आणि समुद्र देवाचा शास्त्र आहे ना. मग आता आणखी नदी कोण झाली? हो, पतीला बुडू नये म्हणून आतून पृथ्वी गोळा केली आणि असं टेकाड तयार केलं आणि त्याची पावलं उमठवले. त्याचं नाव विष्णुपद. नारद प्रगट झाले, इथं नाही द्यावा, वर आहे वर. आणि मग पाहत पाहत गेले. दिंडीरवनात आईसाहेब होते अशा प्रकारचे. आणि मग भगवान म्हणले, असं असतं का? मोठ्याच्या घरच्याने असं रुसून जायचं असतं का? कळतं का? मग मोठ्याने असं करावं का? हां, गोकुळातून आली भर दरबारात तुमच्या मांडीवर बसली, मला सहन होईन का? राधा राधा असं शोभतं का तुम्हाला अशा प्रकारचं? हो, बरं जाऊ दे आता. राधा नाही, मी नाही, कोणीच नाही. आता तुला यायचं का नाही? मला नाही यायचं, चाललो बरं का मी. आणि पुंडलिकरायकडे गेले आणि पुंडलिकाला म्हणले, मी आलो आहे आता, बघ आता माझी व्यवस्था तुझ्याकडे. पुंडलिकराय म्हणले, पाटील आहे मी या गावचा. पुंडलिक पाटील केली कुळवाडी. हो, सांगायचा सारांश. पुंडलिक पाटलांनी देवाच्या राहण्याची व्यवस्था वीट फेकली. विटेवर भगवान उभा राहिले, रुक्मिणीला पालवलं. आईसाहेब मागेत अशा प्रकारच्या उभ्या राहिल्या आणि देवाला काम दिलं महाराज. देवाला ऐश्वर दिलं, देवाला गुणवत्ता दिली, देवाला रूप दिलं. आणि सर्व जगाची कामं कशी करायची देवा? मूड पापी जैशी तैशी उतरी काशी. आणखी रूप धरली सगुण चांगली. अनंत आपल्याला बोलता येईल त्या बाबतीमध्ये. सर्व वैभव संपन्न श्री पांडुरंग परमात्मा पंढरीमध्ये उभा एकले. म्हणून प्रमाणे आपल्याकडं
पंढरपूर पाठणी गा महाराजा सार्वभौम हे पांडुरंग दीनबंधू जयाचे ते नाम जयाचे ते नाम आंधळ्या दितीची बात 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 असं आणखी दाटे मला लय वाजित येतं पण मी नाही वाजित विडाला विडाला सार्वभौम चक्रवर्ती राजा आणखी त्या ठिकाणी त्याचं नाव काय पांडुरंग कोणाचा बंधू आहे दीनबंधू हो आणखी त्या ठिकाणी अनाथात अशा प्रकारचा नाथ आहे आणि त्याच्याकडे आम्ही जाऊन म्हणतो आणखी त्या ठिकाणी तुला आता देवा जवळ घ्यायचं असलं की तारत असलं तार मारत असलं तर मार आम्ही शरण तुला आलेलो आहोत अशी त्याच्या जीवनाची विश्वातल्या लोकांनी हात शरण्य ही भावना अंतरात घेऊन आणखी उपास्य आमची देवता पांडुरंग आम्ही त्याचे उपासक आणखी म्हणून चरणावर घातले आणि दर्शन सर्व कृतार्थ केले मग आता देवाचं काम देवपदाचं काम हे देव आहे जगाला सांगितले हे कोणी काम केलं संतांनी केलं ना महाराज म्हणून संत सगुण कारण एक असं आहे आपण सर्व एका देशात आहोत मी बोलतो तुम्हाला कळतं देश एक आहे आपला सध्या म्हणजे महाराष्ट्र नाही देश एवढा हा मंडपमय प्रांत अशा प्रकारचं अन्य देशात नाही टी व्ही आपल्या जरी समोर असली पण त्याच्यात बोलणारा चुकला स्वारी स्वारी एकाला नाही झालं घातला दगड तो म्हणला डोकंच फोडत त्याचं टी व्ही फुटला डोकं तसंच आहे त्याचं तो अन्य देशात आहे हो साधक बाधक व्यवहार आणखी त्या ठिकाणी एक देशपणात असल्यानंतर समानता अशा प्रकारची असल्यानंतर होत असतो आणि म्हणून देव हा आहे आम्ही भक्त अशा प्रकारचे आहेत आणि देव म्हणला तुम्हाला देव करतो भक्त म्हणले नको मी भक्त तू देव असं तर हा कल्पित भेदानी आणि मग या वैष्णवानी देवाचं देवत्व सिद्ध केलं ही संत सगुण आहेत आपल्यापर्यंत आलेत चला बाबा निघा बाबा आणखी त्या ठिकाणी हो आला कार्तिकीचा हाट हो पंढरीची वारी आता कार्तिक वारी पंढरीची वारी आता आषाढी वारी अशा प्रकारची त्याचं म्हणणं आहे बाबा चला सर्वाला घेऊन तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आणि त्याच्या पायर नेऊन घातलं संत करू शकता संत सगुण देव निर्गुण निर्गुण निराकार रंग नाही रूप नाही नाव नाही गुण नाही संबंध नाही जाती नाही क्रिया नाही भेद नाही ते काय करीन समजा माती आहे काय करीन माती मातीच करीन काय सोनं करीन आपलं आपलं सोनं करण्याची ताकद फक्त संतात अशा प्रकारची आहे म्हणून देवाचे सोनं संतांनी केलं तुकोबऱ्या म्हणतात अरे आणखी त्या ठिकाणी देवाने कोणाचीच कामं केलं नाही पण देवाची आम्ही कामं केले आणि देवाला नीट समजून सांगितलं आमुची या भावी तुझा देवपण आमच्यामुळं तो देव आहे श्रोत्यामुळं वक्ताय चांगलं चिंतन करा कार्यामुळं कारण अशा प्रकारचं आहे आणि म्हणून भक्त हे आणखी असल्यामुळं देव आहे आणि म्हणून संत सगुण देव निर्गुण नाही आज देवाचा महिमा गजर करताना श्री ज्ञानदेव तुकाराम असं येते पण नामघोष कोणाचा श्री पंढरीनाथ भगवान मनोनी महिमान देवाशी ज्ञानेश्वर कामं संतांनी केले देवाने कोणाचीही कामं केली नाही आणखी तसं पाहायला गेलं तर नाम रूप हे अचिंत्य आहे कोणत्या रूपात आणखी अवलोकन करावं कोणतं नाम चिंतनाला घ्यावं काहीच नाही सर्व अचिंत्य आहे त्याचं पण आणखी संतांनी अशा प्रकारचं त्याच्या बाबतीत सगुणत्वाचा भाग आणखी वर्णन केला ज्ञानोबा देवा पुढे गेले आणि देवाला म्हटले देवा कसं रे तुझं सगुण म्हणू की
निर्गुण रे. पण आमच्या मतीने असंच वाटतं सगुण निर्गुण एक गोविंदू रे एक गोविंदू. श्रुती म्हणूचे काही, पण आमचं एक अशा प्रकारचं मत आहे सगुण निर्गुण हे नावं दोन आहेत. पण तुका म्हणे भेद नाही नामी. नामीत तो भेद नाही. अशा प्रकारचा सगुण निर्गुण हे नाम आहेत. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, पण त्या निराकारानेच आकार धारण केला. रूप धरिले सगुण आला नावा रूपा अव्यक्त ती आकारली. म्हणून संतांनी त्याचं वर्णन केलं. संती सगुण वर्णिले. तसं कोणतंच लक्षण नाही. अलक्ष्य येतो. आणखी मुळात अलक्ष्य कोणतं लक्षण करावं? जेहद लक्षण करावं, अजेद करावं का जेहद अजेद करावा? कोणत्या लक्षणाने त्याला कुठलीच लक्षणं तिथं बसत नाहीत महाराज. अलक्ष लक्षामुळी. पण संती सोय दाविली. संतांनी आमची व्यवस्था केली. अरे देवी तोच आहे आणि देवही तोच. अशा प्रकारचा अनादि निर्गुण प्रगटली. कोण प्रगटली? जी कोण प्रगटली? हो, कशासाठी प्रगटली? सर्व त्या अभंगात उल्लेख आहे. भवानी ही आणखी देव आहे आणि देवही भवानी अशा प्रकारचा आणखी आहे. ही संतांनी ती व्यवस्था आमची लावून आम्हाला त्याचं ज्ञान करून दिलं. म्हणून नाथ महाराज म्हणतात एका जनाधनी संत थोर. हे द्वैत संत हे थोर अशा प्रकारचे. आणि देव यांच्या पुढं धाकटा आहे. सबसे बडी कौन है? एक म्हटला सबसे बडी पृथ्वी है. पृथ्वी काय की बडी शेष पे माथे पर खडी. 1993चा आठवणा खिल्लारीचा भूकंप. गणपती उठले आणि थोडीशी मान कलंडली. धनाना आवाज झाला महाराज. हो, शेषावर पृथ्वी होती. शेषाने थोडी मान कलंडली आणि गणपती बाप्पाने सांगितलं मग शेष काय का बडा? हो तो शंकर जी के गले में पड़ा. शंकर बडा काय का बडा कैलाश में दड़ा. कैलाश बडा काय का बडा रावण जी ने एक बाण में उड़ा. रावण बड़ा काय का बड़ा राम जी ने एक बाण में उड़ा. राम बड़ा काय का बड़ा भक्त हनुमान जी के हृदय में दड़ा. संत आणखी थोर आणि देव निश्चित धाकटा अशी विशेषता संतांनी आपल्याला लावून आणखी देवाच्या चरणी आद्यपदाने घालून आद्यत्व संत हे आपल्या जीवनात घेऊन आपण संतांची सेवा करून देवापर्यंत जाऊन आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं. म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. सुंदरशे वादक, सुंदरशे गायक आणि तुमच्यासारखे सुंदरशे एवढ्या लाईटीतही डोळे झाकून ऐकणार नाही का? उद्या मिळतात का नाही मला अशा प्रकारचे. भाग्यवान आहात दादा आपण. या प्रांताची सर्व संत मंडळी, पूजनीय आदरणीय आमचे बंधू श्री काशीनाथ बाबा महंत गणेश आणखी त्या ठिकाण नाथगड या गडाचे पीठाधीश्वर अशा प्रकारचे फार खस्ता खाव्या लागल्या. सायाच करावं लागे, यत्न करावं लागले. बाबा मी गडावर आलो नाही, नागटाळ्यात आलो नाही, पण गडाजवळून नागटाळून बऱ्याच वेळा गेलो. अशा प्रकारचं नाव ऐकून होतो. एकदा भेट झाली. आमच्या विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वर महाराज मंदिर आणखी बांधायचं सुरू केलं. त्या पूजनाला आपणही होतात. मी होतो तेव्हा मला दाखवले हे काशीनाथ बाबा आहेत. आपण एकाच प्रांतातले, एकाच आणखी संस्थेचे, एकाच आईचे लेकर आहोत. अशा प्रकारचे असा एकोपेता विशेष तुमच्या जीवनाशी अशा प्रकारचा संबंधित आहे. म्हणून एवढे भिन्न भिन्न पण अनेकत्व मोडून एकत्वाशी आले. ही आपली क्रांती आहे. ही क्रांती चिरकाल आपल्या जीवनात नांदो ही अपेक्षा करतो आणि वाणीला विराम घेतो. आमचे ग्रामवासी काकड्याचे किन्ही परिसर देसूर वगैरे सर्व या प्रांतातली मंडळी अशा प्रकारची. इकडे बरेच आमच्या संस्थेचे विद्यार्थी कंशबा वगैरे हे अशा प्रकारचे आणखी. आणि येथील माझे बंधू अशा प्रकारचे श्री विष्णू महाराज वनवे हे आम्ही एका वेळेस आळंदीला होतो. विठ्ठल बाबा वगैरे आम्ही एकाच वेळेस होतो. एकाच बाबाकडे होतो महाराज. आणि ते बाबा असा खतरनाक होता. भानुदास महाराज दैफळे जय भवानी. हो असं होतं त्याच्या प्रकारे. पण महाराज आम्हाला दुःख आठवू दिलं नाही आळंदीत. रोज आईची भाजी खाऊ घालणार नाही, नाव्यान्याने पूर्ण भाजी खाऊ घालून आमचं जीवन पोसवलं. आणि ज्ञानेश्वरी गाथा विचारसागर पंचदशी मुखोद्गत आमच्याकडून करून घेऊन जीवन घडून आम्हाला आणखी मूळ पापी पण जगात आणखी त्या ठिकाणी सर्वोच्च अशा प्रकारची पदवी देऊन विभूषित करून पाठवलं. त्यांचे भानुदास बाबा दैफळे, गोरक्ष बाबा त्यांच्याकडे होते.
नारायण बाबा तारकेश्वर गडाचे त्यांच्याकडंच होते. पूज्य महंत भीष्मबाबा होते तरी खायला भांदाज बाबाकडंच होते. हो, मोठं एक रत्न होतं महाराज. त्यागी होतं ते जीवन. त्यांनी लोकांनी कपडे दिले ते विकावेत, पण मुलाची भाजी बंद होऊ दिली नाही महाराज. असा त्यागी महात्मा. आणि अशा संघात आमचं जीवन गेलं. सत्पुरुषांच्या विचारात जीवन गेलं, आचारात गेलं. आणि म्हणून ही शक्ती तुमच्या पुढे बोलण्यासाठी उभा राहिली. आपणही या संतांच्या संघात राहून शुद्ध परमार्थ करून जीवन कृतार्थ करून घ्या अपेक्षा करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय. आज या ठिकाणी आमचे परम आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्तपरायण तुळशीराम महाराज काकडे, श्री संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्था पैठण या ठिकाणी आपल्या सूचना होईपर्यंत कृपा करून कोणीही उठत जाऊ नका. आपली या ठिकाणची अशी परंपरा नाही आहे, कारण उद्याच्या कार्यक्रमाविषयी बरीचशी काही माहिती दिली जात असते आणि त्या माहितीची संपूर्ण कल्पना सगळ्यांना यावी ह्याच्यासाठी फक्त हे 1 मिनिटाचं निवेदन असतं. त्याच्यासाठी सूचना पूर्ण होईपर्यंत भाविकांनी कोणीही उठत जाऊ नका. इथल्या या नियमाचं कुणीही भंग करत जाऊ नका. ऐका, उद्याचा कार्यक्रम होणार आहे श्री हरिभक्तपरायण रविदास महाराज शिरसाट आळंदी देवाची. तसेच आजचे जागर जो होणार आहे, जे आजचे अन्नदाते आहेत त्यांचाच हरिजागर होणार आहे. तसेच उद्याचे अन्नदाते आणि हरिजागर कापशी, धनगरवाडी, जोगेवाडी, सांगवी पाटण, पाटण सांगवी, पांगुळगव्हाण, सुकुंडवाडी, पीर तांडा, धामणगाव, हाजीपूर, अकोला, फुंदे टाकळी, मोजदेवडे, कासेवाडी, चिंचपूर, पांगुळ, जाटवड, हसनापूर, वाळुंज, जामगाव, पांढरी, शिरसाटवाडी आणि करंजी एवढ्या गावाचं उद्याचं अन्नदान आणि रात्रीचा हरिजागर आहे. आणि आजचे जे अन्नदाते आहेत ह्याच अन्नदात्यांचा आज हरिजागर आहे. त्याच्यामध्ये विशेष करून खिळद येथील महिला भजनी मंडळ आजच्या जागरासाठी आलेलं आहे. तसेच आपले जे काही पहारेकरी आहेत यांनी आपला पहारा वेळेवर करा. आणि आपल्या गावातील जी पुरुष आणि महिला मंडळी आहे, आता खरं तर वेताळवाडीची लोकसंख्या 800, त्यातून 200-250 लहान पोरं गेले, 150 पाऊण 200 म्हातारे गेले, राहिले 400-400तून 200 स्त्रिया, 200 पुरुष जरी समान पकडले, 200 आणि 200-400 माणसातून कुणाकडं पाहुणे आलेले तर कुणाला धार काढायची ह्याच्यातूनही 5-50 गुंतलेले असतात. आणि कार्यक्रम हा नारळी सप्ताहाचा आहे. हा काय वार्षिक सप्ताहाचा गावचा कार्यक्रम नाही आहे. माणसाची खूप या ठिकाणी आवश्यकता भासते. आपली जी काही शेजारी गावं आहेत आणि शेजारी गावाच्या अगोदर आपलं स्वतःचं जे गाव आहे, किन्ही, भवरवाडी आणि वेताळवाडी, ह्या तिन्ही गावचं मी आग्रहपूर्वक सांगेल की सर्व महिला आणि पुरुष यांनी सर्वांनी प्रत्येक कामामध्ये अगदी जीव झोकून काम करायचं आहे. आज आपल्याला लोकांना, भाविकांना जेवण वाढण्यासाठी खूप तारंबळ झालेली आहे. तरी आपल्या ह्या गावातील, तिन्ही गावातील यांनी महिला आणि पुरुष यांनी आतोनात कष्ट घ्यायचं आहे.
वाडीतील महिलांनी सकाळ सकाळ उठून मंडप सफाई आणि रांगोळी वगैरे काढणं आणि